नमस्कार. मी सौरभ गोविंद धडफळे, सहकार्य व श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपलं या ऑनलाईन संवाद संमेलनामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण संवाद संमेलनात भेटणार आहोत 17/9 ते मंडळाबरोबर सहभागी होणाऱ्या सर्व वाद्य पथकांच्या प्रमुखांना. पण त्याआधी थोडंसं या जागेविषयी, आतापर्यंत आपण जे संवाद संमेलन सत्र घेतली सगळी मांडवामध्ये किंवा एका बंद जागेमध्ये घेतली. पण आज आम्ही असं ठरवलं की हा जो नयनरम्य परिसर आहे तो आहे वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर या परिसराचा. अत्यंत नयनरम्य मुठा नदीचा किनारा लाभलेला असा हा परिसर आज आपल्याला या संवाद संमेलनासाठी लाभलेला आहे. आपण या मंदिराच्या आवारातच हा संवाद संमेलनाचा कार्यक्रम घेतो आहोत. आणि हे मंदिर जर बघितलं, आपण बघूया, मंदिरात जाऊया. आपण जर हे मंदिर बघितलं तर मंदिर आहे शिवकालीन मंदिर आणि माधवराव पेशवे, सवाई माधवराव पेशवे यांच्या काळामध्ये त्यांचे सरदार घोरपडे होते, त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि हे एकमेव मंदिर असं असेल की इथे 2 शिवलिंग एकाच ठिकाणी आहेत. असं माझ्या तरी किंवा आमच्या तरी बघण्यामध्ये कुठे आलेलं नाही की एकाच मंदिरामध्ये 2 शिवलिंग आहेत. अशा ऐतिहासिक जागेच्या परिसरामध्ये आत्ता आपण बसतो आहोत. आपण पुढे जाऊया मंदिराकडे. आणि आज आपल्याला या संमेलनासाठी लाभलेले वक्ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, संवाद करते हे मंडळाशी असोसिएट असलेले असे 3 वाद्य पथकांचे प्रमुख आहेत. आणि या नयनरम्य परिसरातून आता आपण मंदिरात आलो आहोत. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. दोन मंदिरं आहेत. एक मंदिर आहे ते स्वयंभू शिवलिंगाचं आहे आणि दुसरं जे आहे ते सर्वात पहिले बांधलेलं मंदिर आहे. आपण इथे येऊया जिथे आपले संवादकर्ते बसलेले आहेत, जेणेकरून आपल्याला या सर्वांना संवाद साधता येईल. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ही याची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं जसं मंदिर आहे, त्याचबरोबर तुम्ही मागे बघू शकता की मेट्रोचं काम चालू आहे पुण्यामध्ये. त्यामुळे थोडंसं ऐतिहासिक आणि आधुनिक या दोन्ही गोष्टींची सांगड घालणारी ही जागा आहे, त्यामुळे आम्ही ती निवडली. तर आपण या सर्वांची संवाद साधताना याच सगळ्या गोष्टींचा परामर्श घेणार आहोत. आणि आपल्या वतीने हा संवाद साधणार आहेत ते मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सभासद श्री अनिरुद्ध गाडगेळ. तेव्हा त्यांच्या हातात मी आता सुकाणू देतो, जेणेकरून त्यांनी हा कार्यक्रम पुढे न्यावा. नमस्कार. तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपण जे ऑनलाईन संवाद संमेलनाची कल्पना राबवतोय त्यातला आज 9वं पुष्प आहे. हे सुरू करण्यापूर्वी मी या ढोलताशा संस्कृतीचे अर्धयू कैलासवासी आप्पासाहेब पेंडसे यांनी ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी आणि अनेक मूल्यांची रुजवण आपल्या सगळ्यांच्यात केली ते, आणि कैलासवासी अनिल गाडगीळ सर त्यांनी शिस्तबद्ध वादन आणि त्याच्याशी निगडीत असणारं वादकांचं वर्तन अशा दोन्ही गोष्टींच्या सातत्याने पाठपुरावा करत आजच्या या सगळ्या संस्कृतीची आणि त्यांच्या मनाची जडणघडण केली. या दोघांना मनोमन नमन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत समर्थ वाद्यपथकाचे, समर्थ प्रतिष्ठानचे श्री संजय सातपुते सर, नमस्कार. शिवमुद्रा प्रतिष्ठानचे आशुतोषजी देशपांडे, नमस्कार. आणि तालचे परीक्षित पंडित, नमस्कार. आपला प्रयत्न असा आहे यात की 3 वेगवेगळ्या टप्प्यात सुरू झालेल्या या 3 वेगळ्या संस्था आहेत. कोण ना कोण एकमेकांच्या बरोबर होतं, कोण ना कोण एकमेकांकडून शिकत गेलं आणि काळाच्या ओघात या 3 संस्था वेगवेगळ्या नावारूपाला आल्या. मला असं जाणून घ्यायला आवडेल की सातपुते सरांपासून सुरुवात करतो, तर तुम्हाला हे सगळं करत असताना मुख्य मागच्या 15-20 वर्षात तुम्ही याच्यात काम करताय, तुम्हाला प्रमुख बदल काय वाटतात? आता बदलांमध्ये सुरुवातीला अगदी पुणे शहरामध्ये काही शाळांचीच ढोलताशा पथकं होती आणि त्यामध्ये वास्तविक पाहता ढोलताशा वादन हे फक्त शाळांपुरतं मर्यादित नव्हतं, तर काही गणेश मंडळांची सुद्धा आपापले ढोलताशे होते. ते पूर्वीच्या मिरवणुकांमध्ये हे स्पीकर वगैरे ही संस्कृती नव्हती, तर अगदी प्रत्येक मंडळामध्ये मेहुणपुरा असेल
नेणेघाट असेल किंवा काही पूर्व भागातली मंडळं असतील किंवा त्यामध्ये जुनाकाळ भैरवनाथ आहे किंवा नागेश्वर मित्र मंडळ आहे, असे काही मंडळांची स्वतःचे आसपास 10-10 ढोल ताशे होते आणि गणपतीची विसर्जनाची आणि प्रतिष्ठापनेची मिरवणूक ही वादनामधूनच होत असते. त्यामुळे ढोल ताशा वादन आणि पुणेकर यांचा फार मोठा पहिल्यापासून ऋणानुबंध आहेच. परंतु शालेय पथकामधून या ढोल ताशा वादनाला एक शिस्तबद्धता आणण्याचं कार्य आदरणीय आप्पासाहेबांनी सुरू केलं. त्यांनी पहिल्यांदा ज्ञानप्रबोधिनीचं पथक हे विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी केलं. ही त्याची सुरुवात आहे. या पथक संस्कृतीमध्ये जसं ज्ञानप्रबोधिनीने याची सुरुवात केली, त्याचा पुढे गरवारे असेल, स्वरूपवर्धनी असेल, नमोमी प्रशाला असेल किंवा रमणबाग प्रशाला असेल, अशा 5 शाळांमधूनच या ढोल ताशांची पथकं होती. पुढे कालांतराने इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि इतर युवकांना देखील असं वाटू लागलं की आम्हाला यात सहभागी व्हायचं आहे. त्याचा एक अनेकांनी इच्छा व्यक्त करून माझ्याकडे व्यक्त केली. त्याप्रमाणे आम्ही 99 साली हे समर्थ प्रतिष्ठान नावाचं शालाबाह्य असणारं पहिलं महाराष्ट्रातलं पथक सुरू करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये जाऊन वर्गावर्गांमध्ये जाऊन आव्हानं केली. तसंच गणेश मंडळांपुढे काही वार्ताफलक असतात, त्या वार्ताफलकांवर माहिती लिहून तरुणांना आव्हान केलं आणि अशा पथकाची सुरुवात 99 साली 2 ऑक्टोबर 99 साली झालेली आहे. परंतु त्यावेळेची सुरुवात या सगळ्या आप्पासाहेबांच्या असेल, गाडगे सरांच्या असेल, त्या संस्कारातनं तयार झालेली पथकं आणि या पथकांमधील त्याची वाढत चाललेली संख्या, या दोन्हीमध्ये काही गोष्टींच्या बाबतीत शिस्त आणि या गोष्टींच्या बाबतीत थोडी तफावत आहे. परंतु तरीसुद्धा या सगळ्या वादकांमधून आम्ही जुने वादक किंवा सर्व जुने पथक प्रमुख यामध्ये असं पाहतोय की ठीक आहे, मोठ्या प्रमाणात हा तरुण वर्ग स्पीकरच्या भिंतींपुढून तो वादनाकडे येतोय, पारंपरिकतेकडे येतोय. त्यामुळं लेट बी देन कम, म्हणजे ते आतमध्ये उद्या त्यांना, मग आपण त्यांच्यावर हळूहळू हे संस्कार तयार करण्याचा प्रयत्न करू. ते काम ढोल ताशा महासंघाच्या माध्यमातून देखील आपण करत आलो आहोत. तुमचा या मागच्या 15-1 वर्षातला अनुभव आणि तुमची सुरुवात याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? खरं तर पहिल्यांदाच मी एका मंडळाचा अध्यक्ष असल्या कारणाने कायम गणेशोत्सवाबद्दल आपुलकी आणि प्रेम हे कायम आहेच, होतच पहिल्यापासून. पण जेव्हा जेव्हा लहानपणी म्हणा, मंडळाचा अध्यक्ष होण्याच्या आधी कॉलेजचा लाईफ असताना एक शालेय पथकं बघण्याचा आमचा एक दृष्टिकोन होता, एक आवड होती, त्याचा अभिमान होता आणि एक लालसा निर्माण होत होतं की मला पण त्या पथकामध्ये जायचंय. पण मी शालेय किंवा शाळेतला विद्यार्थी त्या नसल्या कारणाने, कारण मोजक्या शाळेंची पथकं होती, तर मला तिथे तो प्लॅटफॉर्म मिळत नव्हता. माझ्या कॉलेज लाईफ नंतर मी जेव्हा मंडळात काम करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपली संस्कृती जी आहे, तेव्हा हे जे ढोल ताशे जे वाजत आहेत त्यांनी खूप पावित्र्याने गणेशोत्सव साजरा होतोय, पण ते खूप असं कमी प्रमाणात आहेत, शालेयच आहेत. म्हणून आम्ही जे पथक ठरवलं की आता आपण हा प्लॅटफॉर्म आपण कॉलेजच्या स्टुडंट्सला आणि ज्यांची आवड, ज्यांना इच्छा आहे त्यांना हा प्लॅटफॉर्म का नाही द्यावा. म्हणून स्वर्गीय स्वप्नील सोमण आज आपल्यात नाही येते आणि मी मिळून आम्ही असं रात्री बसून, कारण गणेशोत्सवात फिरणे, गणेशोत्सव सगळे बघायला जाणे, सगळे गणपती बघणे ही एक आवडच होती. सो आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की आपण आपलं पथक का नाही काढायचं, म्हणजे एक प्लॅटफॉर्म शाळेव्यतिरिक्त काही मुलांना असा ज्यांना आवड आहे पण ज्यांना मिळत नाहीये, तो प्लॅटफॉर्म आपण का नाही तयार करायचा. म्हणून आम्ही पथक स्थापन केलं. शिवमुद्रा पथक हे 2005 साली स्थापन झालं तेव्हा, आणि त्या काळामध्ये आमचे उद्देश फक्त एवढंच होते की आत्ता कुठेतरी स्पीकर्सला खूप वाव मिळत होता, की व्हिडीस नाचणं दिसत होतं, ती गुलालाची अति प्रमाणात उधळण दिसत होती आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पाचं जे की आपलं आवडतं आराध्य दैवत आहे त्याची कुठेतरी अवहेलना होती असं वाटत होतं.
त्याच्यामुळे म्हणलं की ह्याचं पावित्र्य पण राखलं पाहिजे आणि ह्या पिढीला, ही पिढी आपली ती दुसऱ्या संस्कृतीकडे वळतीये, पावित्र्य राखत नाहीये, आपली संस्कृती ही त्यांना माहिती नाहीये. थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्याच्यावरती अभ्यास करू आणि ती संस्कृती आपण लोकांना शिकवू, त्या मुलांना शिकवू आणि हळूहळू त्यांना त्या प्रवाहातनं ह्या प्रवाहामध्ये आणू, असा आम्ही विचार केला आणि हे पथक आम्ही स्थापन केलं. आणि आता सांगायला अभिमान आहे की 16वं वर्ष आहे. कमीत कमी 600-650 मुलांची आणि मुलींची मिळून संख्या आहे आणि त्यांना आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने आपली संस्कृती, बाप्पाचं पावित्र्य हे राखून वादनाचा आनंद पण देत आहोत. परीक्षितजी, या दोघांच्या तुलनेत तुमचं पथक नवीन आहे. तुम्हाला स्वतःला याबद्दल काय वाटतं की आपण पथक सुरू करत असताना ते 10 वर्ष झाली असतील, त्यात तुम्हाला काही बदल वाटले का तुमच्या स्वतः आणि या सगळ्यापासून झालेल्या त्या 25 वर्षाच्या परंपरेत? तर सर्वप्रथम मी ठाण्याचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, तर मी आभार मानतो की अशा प्रकारची मुलाखत त्यांनी या इकडं आयोजन केलं. कारण हा पहिला एक डायस आहे की जिकडे 3 पथकांचे प्रतिनिधी एकत्र येऊन कुठेतरी बोलतात. आजपर्यंत भरपूर फेसबुक आणि इंस्टाचे लाईव्ह झाले की जिकडे सिंगल 1-on-1 असे इंटरव्ह्यू झाले किंवा मुलाखत झाली. तर हा काहीतरी एक युनिक असा एक आपण स्टेज इकडे आम्हाला दिला की जिकडे आम्ही येऊन सगळे हे वक्त बोलतो आहोत किंवा प्रत्येकजण आपापला एक्सपिरियन्स कुठेतरी शेअर करतो. तर सर्वप्रथम मंडळाचे खरंच आभार, खरंच धन्यवाद. आणि कम्पॅरेटिव्हली आज इकडे जी आलेली मंडळी आहे ती वयाने किंवा एक्सपिरियन्सनी ढोल ताशा क्षेत्रामध्ये माझ्यापेक्षा खूप मोठी आहे. मी फार छोटा आहे त्या पद्धतीने वयानेही आणि माझ्या एक्सपिरियन्सनी. तर काही इकडे कमी जास्त झालं तर एक लहान स्टुडंट किंवा एक शिष्य म्हणून तुम्ही समजून घ्यावा, एक पहिली विनंती माझ्याकडे. आज तालपक्काला 10 वर्ष संपूर्ण होत आहे. एक योगायोग एवढा चांगला आहे की 10 वर्ष आम्ही तांबडी जोगेश्वरीला कुठेतरी रिप्रेझेंट करतोय. आणि थोडासा त्रासही होतोय सर, यावर्षी वादन कुठे होत नाही. भूतोना भविष्य असं आम्ही प्लॅनिंग करून ठेवलं की 10वं वर्ष एवढं जोरात करायचं. तसं 125वं आपण केलं तांबडी जोगेश्वरीचं, तसंच काहीचं प्लॅनिंग होतं. पण ठीक आहे, बाप्पाची इच्छा काहीतरी वेगळी आहे. पुढच्या वर्षी अजून जोशमध्ये आपण येऊ आणि एकत्र साजरा करू. तसं 2010-11 साली ह्या पथकाची एक संकल्पना निर्माण झाली. तोपर्यंत सर समाजामध्ये शालेय पथकं आणि शालेयमधनं ज्या मुलांना शाळेत जाऊन कुठंतरी ढोल ताशा पथकामध्ये सहभाग घेत नव्हता येत, अशा मुलांसाठी पण काही पथकं निर्माण झाली होती. तिथं तुमच्यासमोर आज त्यांचे प्रतिनिधी कुठेतरी बसलेले आहेत, आपल्याबरोबर बोलतात पण आहेत. म्हणजे एकंदरीत जर तसा काळ बघायला गेला तर ऑलरेडी काल चालू व्हायच्या आधी 10 ते 15 वर्षापूर्वीची संस्कृती ही प्रायव्हेट पथकांची होती, त्याच्या आधी शालेय पथकांची कुठेतरी होती. सर तसा बघायला गेलं तर ढोल ताशाचा इतिहास फार जुना झाला. तोपर्यंत आम्ही असे होतं की थोडं त्या भागामध्ये इमेच्युअर होतो की नक्की काय करायचं. मग आम्ही अभ्यास केला पुढे त्याचा की नक्की प्रत्येक पथकाचं कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी कौशल्य आहे. उदाहरणार्थ जर पहिले शालेयची पथकं घेतली तर ज्ञानप्रबोधिनी असेल, गरवारे असेल, रमणबाग असेल किंवा मग संघाची काय पथकं असेल, स्वरूपवर्धिनी असेल. मग त्याच्यानंतर असे प्रायव्हेट पथकामध्ये आले की समर्थ प्रतिष्ठान असेल, त्यानंतर आशुतोष सरांचा शिवमुद्रा असेल, त्याच्यानंतर मग अजून खूप पथकं आहे, म्हणजे स्वरूपवर्धिनी एक असेल. त्या प्रत्येकाकडे त्यांचं कौशल्य पुढे. तर हे आम्ही अभ्यास केला पुढे किंवा नक्की आपल्याला एखादा समूह किंवा एखादा ग्रुप चालू करताना कुठल्या उद्देशाने आणि त्याचे एथिक्स काय असले पाहिजे, त्याचे डिसिप्लिन्स काय असले पाहिजे, हे कुठेतरी विचारात घेऊन एक 30 युवक एकत्र आले. त्याच्यानंतर असा एक संकल्पना मांडल्या गेली की पुण्यामध्ये ऑलरेडी लोकांना खूप चॉईसेस आहेत ढोल ताशा पथकामध्ये. की एखाद्या गरवारेचं वादन आवडतं तरी गरवारेकडे जातात, कारण मध्यंतरी गरवारेनी एक्स स्टुडंट्स घेता पण अजून पर्सन काही वेगळे शाळेतली मुलंही घेत होते. मग काही ज्ञानप्रबोधिनीकडे वळले किंवा मग काही रमणबागकडे गेले. मग तसंच होतं. आता काही लोकांना गर्जनेचं वादन आवडायला लागलं, समर्थ प्रतिष्ठानचं वादन आवडायला लागलं, शिवमुद्राचं आवडायला लागलं. मग तसं तो युवक तिकडे वळत गेला. मग आम्ही विचार केला की मग असं आपण काही वेगळं करता येईल ढोल ताशाला धरून, जेणेकरून एक प्लॅटफॉर्म तयार करता येईल आणि एक आयडिओलॉजी निर्माण करता येईल आपल्याला. मग तेव्हा असं जाणवलं की
हा आता लार्जर दॅन स्केल असा एक विषय झालेला आहे ढोल ताशाचा. आणि थोडा पुढे मागे असं होत होतं की प्रेस्टिजियस इश्यू होत होता, की घराघरामध्ये चर्चा होती, माझा मुलगा ढोल ताशामध्ये जातो, मग हा थोडा प्रेस्टिजियस पॉईंट होत होता. मग ह्याचाच कुठंतरी असं कळत होतं की भरपूर युवक आता ढोल ताशाकडे वळत आहे. कारण हा ट्रेंड आमच्या ज्या आधीचे सिनियर्स पथक आहे त्यांनी तो सेट करून ठेवलेला आहे, की त्यांनी तो जो भरकटणारा जो वर्ग होता की जो पथकापुढे स्पीकर्स पुढे जाऊन नाचत होता, थोडी व्यसनं वगैरे कुठे ना कुठेतरी करत होता, तो पथकामध्ये येऊन कुठंतरी ही व्यसनं थांबली मुलांची. हे कुठंतरी एखाद्या संस्कृतीकडे वळायला लागले, त्यांना कळायला लागली की ही आपली परंपरा आहे, ही कुठंतरी जपली पाहिजे. मग हे ऑलरेडी हा ट्रेंड सेट केलेला. मग या ट्रेंडला धरून आपण ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं पण करायचं म्हणून ताल पथकाची निर्माण करतो. मग त्याच्यामध्ये जे काय एक्सपिरियन्स आम्हाला मिळत गेले, मग सुरुवातीच्याच काळात की असं कळलं की ऑलरेडी ज्ञान प्रबोधिनी बसवलेले 1 ते 5 हात आहेत. मग त्याच्या व्यतिरिक्त काही पथकांनी त्यांचे वेगवेगळे हात किंवा कुठले ना कुठले तरी म्युझिक बीट्स त्यांनी निर्माण करत गेले आणि ते लोक त्या पद्धतीने लोकांपुढं येत गेले. मग तसंच आम्हीच काहीतरी ठरवलं की आपण पण असं काहीतरी म्युझिकमध्ये काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण ढोल ताशा म्हणलं की कुठेतरी म्युझिक हे येतं. आणि नंतर आम्हाला जाणवत गेलं की म्युझिक कुठेतरी लांब होत चालले ढोल ताशाकडनं. कारण बाकीच्या गोष्टी थोडंसं जास्त प्रमाणात आहे की क्वांटिटी वाढत चालली, पण क्वालिटी कुठंतरी हळूहळू तिकडं दुर्लक्ष होत गेलं. म्हणजे असं कुणाबद्दल असं निगेटिव्ह पॉईंट असं नाही सांगायचं आहे, पण कसं होतं की जेव्हा ग्रुप वाढत जातो ना सर, तर त्याची जी जबाबदारी वाढत जाते, तर काही गोष्टींकडं लक्ष द्यायला थोडं फेड आउट होतं. बट हे चुकून तर होत नाही, पण कुठंतरी त्याकडं दुर्लक्ष होलं जातं. मग आम्ही ते ठरवलं की तालपथकामध्ये एक असणारी संख्या मुलांची, त्यानंतर वाद्यांची संख्या, मग त्याला चालू असणारी जी मॅनेजमेंट आहे, ती जी डिसिप्लिन आहे, ती एकदम काटेकोरपणे कुठंतरी आपण ही रूपरेषात आणायची आणि त्याच्या चौकटीमध्ये हे पथक कुठंतरी बसवायचं, की जेणेकरून पुढे जो येणारा वर्ग आहे तो एक आदर्श सेट झाला पाहिजे, एक इन्स्पिरेशन सेट झालं पाहिजे. म्हणजे मला स्वतःला खरं असं वाटतं की 10 वर्ष कंप्लीट झालेत, मला अजून जाणवतच नाही की तालपथकात. आणि मुलांना हेच आम्ही शिकवत गेलं की तुम्ही एव्हरी इयर काहीतरी नवीन शिकत जा. जोपर्यंत तुम्ही एज्युकेशन घेताय ढोल ताशामधनं की ह्याच्यात काय केलं पाहिजे, नवीन काय केलं पाहिजे, तोपर्यंत तुमची भूक ही वाढत जाईल. आणि त्याचप्रमाणे मग ही मुलं वेळ द्यायला लागली आणि त्या पद्धतीने ही 30 मुलांची संख्या आज कुठंतरी 150-180 पर्यंत आम्ही जाऊन पोचलो आहोत. आणि सर हीच मर्यादा आम्ही एक ठेवलेली आहे. इतर पथकांची संख्या जर जसं सांगितलं की सगळ्यांची 500-600 असे आहे, पण आम्ही ती लिमिटेड ठेवलेली आहे कुठेतरी. आणि ह्याचं कारण का, की जेणेकरून आम्हाला ती क्वालिटी कुठेतरी मेंटेन करावी. कारण प्रत्येकाची आयडिओलॉजी आहे, प्रत्येकाची थिंकिंग आहे, वे ऑफ थिंकिंग, ते पथक कसं चाललं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग अशा स्वरूपाने हे पथकाची स्थापना झाली सर. आणि आज कुठंतरी 10 वर्ष कंप्लीट होत आहेत आणि आज जे काय आहे ह्याचं पूर्ण चित्र तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आहे. नागपुरे सर, मागच्या म्हणजे साधारण 1998च्या आसपास ते आज 2016, तुम्हाला प्रमुख बदल काय वाटतात? येणारा वादक, तुम्ही दिलेले संस्कार आणि आजचा येणारा वादक हा एक भाग आहे. दुसरा आहे एकूणच या पथक संस्कृतीमधले मग ते ताल असू शकतात, एखादा वेगळा हात असू शकतो किंवा काही इतर मुद्दे असू शकतात. तर तुम्हाला प्रमुख बदल काय वाटतात? प्रमुख बदल म्हणजे ज्याप्रमाणे वादकांच्या इच्छेनुसार त्या परिसरामध्ये त्या नवीन वादकांना संधी मिळावी म्हणून वेगवेगळी पथकं तयार झाली. म्हणजे आज जवळजवळ पुणे शहरामध्ये 250 ढोल ताशा पथकं आहेत. आणि आपल्या पुणे शहरांना, सगळ्या शहरवासियांना अभिमानाची गोष्ट म्हणजे आज 25,000 ढोल ताशा वादक मुलं मुली आज पुणे शहरात आहे. हे माझ्या मते एक जगामधलं एक वेगळं आश्चर्यच असू शकतं. मग ह्या वादकांमध्ये आपण जर असं म्हणता की बदल काय जाणवतोय, तर बदल अशा प्रकारे जाणवायला लागला की ही जी पथकं नवीन सुरू झाली बरीचशी, त्या पथकांच्या निर्मितीमध्ये जर मी आत्ता म्हटल्याप्रमाणे परिसर भाग असेल किंवा मित्रमंडळी भाग असेल किंवा आता परीक्षेने सांगितलं जसं काही वेगळा उद्देश असेल, अशा उद्देशाने सुरू झालेले. पण एक आहे की या सगळ्यांमध्ये एक एकता आहे, विविधतेमध्ये जरी असली तरी एकता एक आहे की प्रत्येक वादक आत्ता हा सगळ्या वादकांमध्ये या सगळ्या वादनामधून कोणत्याही प्रकारचं अर्थांजन करत नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट. जे काही वादनातून किंवा वादनात मिरवणुकांमधनं मिळणारे मानधन असेल
त्या मानधनातून सगळा मेंटेनन्स खर्च वजा जाता सर्व ही पथकं आपापला जो काही उरलेला निधी आहे हा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून समाजकार्यासाठी त्याचा वापर केला जातो. जसं आमच्या समर्थ पथकामध्येच आम्ही पथक सुरू करतानाच ठरवलं होतं की फक्त ढोल ताशा वादन न ठेवता शालेय गटसुद्धा यामध्ये सहभागी असला पाहिजे. कारण आपल्याला गाडगीळ सर नक्की माहीत असेल की संस्कार हे शालेय जीवनात होतात. म्हणून शालेय जीवनातल्या मुलांना पथकाचीच जी संस्कार ही 7वी 8वी 9वीच्या वयापासूनच लावली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की 9वी 10वी त्यांना वादन दिलं पाहिजे, तर 9वी 10वीला पथकाशी रिलेटेड असणाऱ्या खेळ गट किंवा शालेय गटामध्ये त्यांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. हा उद्देश समर्थाच्या स्थापनेपासून असल्यामुळंच 99 सालापासून आज तागायत पथकामध्ये ढाल तलवार अशा शालेय गट जवळजवळ 125 मुलांचा त्यामध्ये आहे. या शालेय गटातील मुलांना त्यांच्या प्रत्येकाच्या श्रमाची प्रतिष्ठा याची जाणीव व्हावी, तसंच लहानपणापासूनच आपण समाजाला काहीतरी देणं आहोत ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. याकरता पथकातर्फे दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये बोर, मावळ, वेल्हा, मुळशी अशा तालुक्यांमधील दुर्गम गावामध्ये या पथकातील मुलांना 3-3 दिवसाचं श्रमदान शिबिर आयोजित केलं जातं. श्रमदान शिबिरातून सर्वांच्या श्रमामधून गावामध्ये सार्वजनिक सुविधा उपलब्ध होते. त्याचबरोबर त्या मुलांमध्ये एकोप्याची भावना आणि स्वावलंबन या त्याच्या मूल्याची जोपासना केली जाते. हाच उपयोग याच मुलांना या मॅनेजमेंटचा उपयोग हा त्यांच्या वैयक्तिक भविष्यात ज्या ज्या फील्डमध्ये ते जातील त्या फील्डमध्ये होत राहतो. यामुळंच मला म्हणायचं की पथक हे इज वन ऑफ द मॅनेजमेंट स्कूल. कारण पथकामधील आलेल्या या सर्व मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येकाचं आपापलं वैयक्तिक जे काही काम, व्यवसाय, नोकरी हे सांभाळून या पथकाला वेळ देणं हा एक छंदेचा भाग आहे. पण त्याचबरोबर यामध्ये मॅनेजमेंट कौशल्य फार मोठ्या प्रमाणात शिकायला मिळतं, जेणेकरून गणेश मंडळाचा कार्यकर्ता आणि पथकाचा वादक हा कधीच भविष्यात कुठल्याच क्षेत्रात कमी पडणार नाही. हा त्यातला एक उद्देश असतो. ही सामाजिक जाणीव ह्या पथकांमध्ये निर्माण झालेली आहे. काही पथकांना वेळ लागेल, कारण त्यांना अजून एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागेल, त्यांच्यामध्ये त्यांचं साहित्य घेण्यासाठी त्यांना काही काळ लागेल. काही पथकांना कदाचित काही स्पॉन्सर मिळले असतील, पण त्या स्पॉन्सर मिळाल्यानंतर त्यांना ते स्टेबल होण्यासाठी ही यातली खरी मेहनत जी स्वकर्तृत्वावर उभं राहण्यामध्ये आहे ती अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये नाही, हे त्यांना काही वर्षानंतर कळेल. पण आता होप सो आपण पॉझिटिव्ह असं पाहिलं पाहिजे की आपण ते या संस्कृतीकडे, परंपरेकरता वळतायत. त्यांना वळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बराचसा बदल करण्याची गरज आहे. आणि हेच कार्य आमच्यासारख्या या सगळ्या मोठ्या पथकांचं आहे की येणाऱ्या नवीन पथकांमधील या मुलांना, मग तो पथकाचा गणवेश असेल, ध्वज असेल किंवा पथकामध्ये धर्मदायुक्ताचं शासकीय प्रमाणचं असणारं रजिस्ट्रेशन असेल, त्याच्या अनुषंगाने जे काही कायदे आहेत यामध्ये आपण पोचतो. कारण आपण एक धार्मिक संस्था किंवा आपण एक प्रकारचं NGO चालवतो. मग या NGOची जबाबदारी अशी आहे की या सर्व पथकाचे आर्थिक हिशोब, त्याचं ऑडिट, त्याचं मिनिट्स बुक, त्याची जर्नल बॉडी, ह्या प्रकारे हे संस्कार वारंवार या पथकांना देणं गरजेचं आहे. ते होत राहतील. यामध्ये येणारा ट्रेंड जसा नवीन येतोय, त्यातले काही फक्त हौसी कलाकार आहेत की मला फक्त वादन करायचं, एन्जॉय करायचं, बाकी काही नाही, अशा उद्देशाने आलेले आहेत. परंतु मी आत्ता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पथकांनीच सामाजिक भान जागृत ठेवून आपण समाजाला काहीतरी यातनं मदत केली पाहिजे, ही भावना जागृत ठेवलीच पाहिजे. आणि यात मला एक अभिमानाने यामध्ये सांगायचं आहे की समर्थच्या बाबतीत 20-21 वर्षामध्ये आत्तापर्यंत 20 गावांमध्ये अशा प्रकारच्या सेवा दिल्या आणि जवळजवळ 84 लाखाची मदत समाजाला या माध्यमातून केली आहे. अजितजी, एक खूप मोठा तुमच्याकडे येताना मला वारंवार आठवत होतो एक मोठा भाग असा 600, 650, 400, 450 अशी ही जी सभासदांची संख्या आहे हा मुद्रेपासून सुरू झालेला भाग आहे. म्हणजे जर आपण असं बघू तर सगळ्यात जास्त श्रमशक्ती ही तुमच्याकडे उपलब्ध आहे, कौशल्य शक्ती तुमच्याकडे उपलब्ध आहे. थोडक्यात काय तर हे सगळं एकत्र तुमच्याकडे, ज्याच्यातून वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर आपण असं बघत होतो की मागच्या 15 वर्षामध्ये जाणवलेले प्रमुख बदल काय, आणि हे करत असताना तुम्ही जाणीवपूर्वक त्यात काही वेगळं विशेष योगदान द्यायचा विचार केला? बदल तर नक्कीच घडलेत सर. बदल हे 100% आपण जेव्हा मुलांकडे बघतो, पूर्वीची संस्कृती, आत्ताची संस्कृती, या गोष्टींकडे आपण जेव्हा बघतो
तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की आपण अगदी बेस लेवलपासून जरी बोललो तरी येणारी पदकातली संख्या जी आहे किंवा जी मुलं जी आहे, आधीचा काळ जो होता ते साधारण तो एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती त्यावेळेला होती, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या होत्या त्या तिथे त्या कुटुंबामध्ये शिकवल्या जायच्या. आत्ताची पिढी जर तुम्ही बघितली किंवा अगदीच 2005, 2006, 2007 ही सुद्धा काय फारसं लांबची गोष्ट नाही आहे. तिथे सुद्धा असं लक्षात आलं की आता तसं राहिलेलं नाही आहे. त्यामुळे एक मुलगा 2 मुलं अशाच दृष्टिकोनातून आत्ता आई वडील आणि 2 मुलं किंवा 1 मुलगा अशीच लोक आहेत. ह्या मुलांना संस्कृती, शेअरिंग, एकमेकांशी सुसंवाद, बोलण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचा अभाव मला कुठेतरी दिसत होता. जेव्हा मी ही सगळी संख्याबळ माझ्या समोर येऊन बसत होतं तेव्हा माझ्या शेवटी माणूस काय की माणूस आपण शिकत असतो कायम आणि एक स्टुडंटच असतो हे मी मानणार आहे. त्यामुळे मला हे कळायला लागलं तिथून आणि त्याच्यातनं मी शिकायला लागलो की ह्या मुलांना काय शिकवलं पाहिजे, यांच्याकडं कुठल्या गोष्टीचा अभाव आहे जो की आपल्याकडे त्याची थोडीफार शिदोरी आपल्या घरच्यांनी दिलेली आहे. तर त्यावेळापासून मी असं लक्षात यायला लागलं की आमचा काळ म्हणजे आपला काळ आणि ह्या काळामध्ये फार फार मोठा एक बदल होता तो की यांना या गोष्टी शिकवायला पाहिजे. या मुलांना ढोल अलॉट करताना 3 लोकांमध्ये एक ढोल अलॉट करायचा जेणेकरून त्यांना ते शेअरिंग कळेल. त्यांनी त्या गोष्टीमध्ये वाद घालायचा नाही, त्या तिघांनी सांभाळून घ्यायचं एकमेकांना आणि कोण आधी वाजवणार कोण नंतर वाजवणार किंवा बाबा एखाद्याला कमी वेळात ढोल मिळतो तरी त्यांनी त्याचा राग मानायचा नाही आहे. जेवताना एकत्र बसून जेवायचं आहे. एक मैत्रीची भावना निर्माण होते त्यांच्यामध्ये, एक चांगला ग्रुप तयार होतो त्या सगळ्या मुलांमध्ये आणि आपण त्याच्या बरोबरीने समाजाला कुठेतरी उपयोगी पडू शकतो अशी भावना ह्या मुलांमध्ये निर्माण करायची आणि ती त्यांच्या शब्दातनं आणि त्यांच्या कलाने ती निर्माण करायची. कारण ही जी यंग जनरेशन जी आहे यांच्याकडे एक वेगळाच इगो असतो. त्या इगोला कुठेही हात न घालता आपण त्यांना या गोष्टी जर समजून सांगितल्या तर ते नक्की समजतात. हे प्रखरतेने मला लक्षात आलेलं आहे आत्ताच्या इतक्या वर्षांमध्ये. त्यामुळे मग ह्या मुलांना त्या पद्धतीने आपण घडवू शकतो. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळेला माझ्याकडे 2-3 प्रसंग असे आहेत की साधारण 11वी 12वीतले मुलगा असेल किंवा मुलगी असेल ते पेरेंट्स येतात आणि ते सांगतात की सर तिला तुम्ही ढोल शिकवा, मिरवणुकीला ढोल मिळाला नाही तरी चालेल पण तिला आज नाही ऐकायची सवय नाहीये तर ती सवय लावा सर. हा फार मोठा मुद्दा आहे. आजकालची मुलं त्यांना त्यांच्या पद्धतीने नाही शिकवलं तर ते खूप कमी ऐकतात आणि आपण म्हणू तर ते रेबेल आहे. त्या बाबतीत ते बंड करतात आणि त्याचा त्रास त्या मुलांनाही होतो आणि ऑटोमॅटिकली घरच्यांनाही होतो. तर हा जेव्हा आपण विडा उचलतो की या मुलांना शिस्त लावायची तेव्हा त्या शिस्तीत आपण पण बसणं गरजेचं आहे. बरोबर. सो या शिस्ती आपण शिकवताना त्यांच्यासमोर आपली शिस्त नीट मांडता आली पाहिजे. आपल्या बरोबरचे जे सहकारी आहेत त्यांनी पण ते नीट मांडायला पाहिजेत. ते सहकारी तितके परिपक्व असले पाहिजेत आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यातनं आपण त्यांना जसं सर म्हणले की समाजाला काहीतरी आपण देणं लागतो तर त्या गोष्टींसाठी आपण समाजकार्यामध्ये आपण अग्रेसर असलं पाहिजे. छोटासा खारीचा वाटा का उचलेना पण तो उचलला पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपण प्रत्येक गरजूला जसं जमेल तशी मदत पण केली पाहिजे. हे त्यांच्यावरती बिंबवायला लागतं. तसे कार्यकर्ते आपण म्हणू पथकाचे पण कार्यकर्ते असतात जसे मंडळाचे पण असतात. ते कार्यकर्ते आपल्याला तयार करायला लागतात आणि ते तयार केल्यानंतर
परत मी म्हणतो, सर जसं म्हणले तसं एक मॅनेजमेंट त्यांना कळते आणि ही मॅनेजमेंट इतर मॅनेजमेंट्सपेक्षा वेगळी काय, तर इतर कंपनी मॅनेजमेंट्स म्हणा किंवा कुठली फर्म मॅनेजमेंट म्हणा तुम्ही, त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की समोरचा जो कलिग आहे किंवा समोरचा जो आपल्याकडे काम करतो ही इज पेड. इथे ही मुलं आपल्या आवडीने आपल्या इच्छेने येतात आणि त्यांचा अपमान न करता आपण त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं असतं, जे की त्यांना पटवून पण द्यायचं असतं. ही फार अवघड गोष्ट आहे आणि त्यांच्यासमोर चांगले संस्कार पण मांडायचे असतात. तो हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टींवरती विचार करूनच काम केलेलं. परीक्षितजी, तुलनेत नवीन पथक, तरुणांचं पथक, मला अर्थातच वेगवेगळे विचार, ते कालांचे असतील, खेळांचे असतील, प्रयोगांचे असतील, काही. तर हे जे आपण म्हणतोय मागच्या 10-15 वर्षातले बदल, असे तुम्हाला काही स्वतःला या सुरू केल्यापासून आजपर्यंतच्या काळात काही वाटलं का? कारण असं जर असेल तर हा बदलत्या तरुण पिढीचा दुसरा किंवा तिसरा अवतार असेल. कारण 10 वर्षाचं पथक आहे आणि तरी जर असं असेल तर तरुण पिढीचा बदलत्या दुसरा किंवा तिसरा अवतार असला पाहिजे, असा एक भाग येतो तुम्ही सांगा. आणि नंतर आम्हाला असं सांगा की 10 वर्षात सत्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं केलं आणि त्यात बदल काय काय तुम्हाला अपेक्षित आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जसं आशुतोष सर आपण सांगत होतं की पूर्वीच्या काळात आपले एकत्र कुटुंब, जॉईंट फॅमिली, असे जे संस्कारातून वाढलेले हे कुठेतरी आपण त्यातनं निर्माण झालं. ते असं म्हणता येईल की 80s आणि 90sची जी बॅच आहे जी जन्माला आली त्यांना ते संस्कार दोन्ही पाहायला मिळाले, एकत्र कुटुंबाबरोबर आणि नंतर सेपरेशन होऊन कसं ते वेगळे राहिले. तर कदाचित असं म्हणावं की आपण नशिबान आहोत किंवा आमची पिढी जी आहे किंवा माझ्या वयाची जी पिढी आहे ती नशिबान आहे, त्यांनी हे पाहिलेलं आहे. आणि थँकफुली म्हणजे असं म्हणायला गेलं तर मी अजूनही एकत्र कुटुंबामध्ये आहे, म्हणजे माझ्या घरातच 21 जण आहेत. मग त्यातनं एक मला कुठेतरी जाणवलं की माझ्या घरामध्येच 1 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40 या प्रत्येक वयोगटाची माणसं माझ्या घरामध्ये. त्यामुळे कुठल्या वयोगटाची बुद्धी काय असती, त्या बुद्धीची कुवत किती आहे ते पण थोडं जाणवलं. म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठे पण लोक आहेत आणि छोटे पण लोक घरामध्ये आहेत कुठेतरी. आणि त्याचाच फायदा कुठेतरी असं झाला की जे माझा मित्रपरिवार माझ्यासोबत आहे जो पथक चालवत होता, तर मला हे कुठेतरी जाणवलं की माझ्यापेक्षा वयाने छोटा आहे तर मला त्याची डील कसं करायचं, माझ्यापेक्षा वयाने जो मोठा आहे त्याला मी रिस्पेक्टफुली कसं बोललं पाहिजे. आणि सर कसं माहिती का की एक आपण म्हणतो ना, मुळातच आपण हाडाचे पुणेकर आहोत कुठेतरी. आणि गणेशोत्सवाची जी संस्कृती आहे ही इकडनं सुरुवात झाली. तर घराघरातच कार्यकर्ते हे जन्मालाच येतात आईच्या पोटात, म्हणजे याला काय वेगळं द्यावं नाही लागत. आणि हे फक्त कसं आहे की कोणतरी गुरु पाहिजे चावी द्यायला, आणि मुळात आपली गुरु शिष्य परंपरा आहे आजपर्यंत कुठेतरी आपण पाहत आलो. तर हे जसे गुरूंनी शिष्य घडवलेत त्या अनुसारच हे कार्यकर्ते घडले, अध्यक्षांच्या हाताखाली कार्यकर्ते घडले, पथक प्रमुखांच्या हाताखाली त्यांचे कुठेतरी टीम्स डेव्हलप होत गेले. तसं बघायला गेलं तर फार आधीचा अभ्यास करून ठेवलेल्या लोकांचा फार आम्हाला फायदा झाला की नक्की कुठल्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी नाही घ्यायच्या या पण आम्हाला कुठेतरी कळलं. कारण लोक काय करतात, एक ट्रेंड फॉलो केला तर तो ट्रेंड फॉलो करायच्या नादामध्ये अभ्यास कुठेतरी कमी पडतो. अरे मग आपण एक्सपेरिमेंट करायचं विसरतो कुठेतरी. एक्सपेरिमेंट का होतो, कारण अरे बाकीच्याच गोष्टी एवढ्या मॅनेजमेंटमध्ये आहेत, मग जो मेन स्किल आहे आपला की वाद्यांबरोबर कुठला तरी एक्सपेरिमेंट, मग तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्या मुलांमध्ये कुठंतरी कौशल्य वाढतं. नॉट कंपल्सरी ते फक्त म्युझिकमध्येच, त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण ते डिसिजन्स घ्यायला ते लोक तयार होतात. मग हे कुठंतरी आहे ना हळूहळू फॅमिलीमधनं एका जेव्हा तुम्ही ग्रुपला जॉईंट होता, एका मंडळाला जॉईंट होता, एका पथकाला जॉईंट होता, ह्याच्यातनं ते पुढं दिसत येतं. प्रॉब्लेम काय ना सर, फक्त एक आम्ही नोटीस केलं की एवढे स्किल्स आहेत ना मुलांमध्ये, त्यांना प्रॉपर स्टेज मिळत नाही. आणि आपलं एकच कर्तव्य आहे, समजा एक पथक प्रमुख आहे, ती कमिटीची काम करते, त्या मुलांचे स्किल्स ओळखण्याचं तुमच्यामध्ये कुठंतरी ते स्किल हवं. कारण म्हणतात ना की जो मुलं येतात ते कशासाठी येतात, ते ढोल ताशाच्या प्रेमासाठी येतात. कारण शक्यतो विषय ढोल ताशा आणि त्याचं व्यवस्थापन त्याच्यावरच चालू आहे. पण पहिला मुद्दा हाच येतो की त्यांना आवड आहे कुठंतरी ढोल ताशा वाजवायची. मग हे तिकडं तुम्ही एक नोटीस करा की प्रत्येक वेगवेगळा वर्ग आहे, काही डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ते त्यांच्या क्षेत्रामध्ये हे लोक टॉपला आहेत.
मग ढोल ताशा वाजवतात ना ते लोक थोडंसं घाबरून मागं थांबतात. का? कारण आपल्यापेक्षा आधी वादक एवढे कडक वाजवत आहेत तिकडे, तर त्यांना बघून थोडंसं त्यांना कुठंतरी असं अरे हे खूप भारी वाजवत आहेत, आपल्याला जमेल का नाही माहीत नाही, पण त्याच्यामध्ये ते स्किल्स असतात कुठंतरी, तो फक्त बाहेर काढत नसतो. तर एक प्रकारची ती कुठंतरी छोटीशी भीती असते. कारण जर हे सगळं टीमवर्क आहे सर, दिस इज ऑल अबाउट युनिटी. एक माणूस ढोल जर विचार करा लक्ष्मी रोडला वाजवत गेला त्याला किती लोक एंटरटेन करतील, किंवा एक ताशा जर वाजवत गेला त्याला किती लोक एंटरटेन करतील. जेव्हा हा ग्रुपनी वाजतो, काहीतरी ठरवून ते लोक वाजवतात, त्यामध्ये काहीतरी नवीन काहीतरी देतात, तेव्हा तुम्हाला लोक एका दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार करतात, अरे नाही काहीतरी वेगळं पण आहे, काहीतरी छान आहे. हे जे स्किल्स आपण जेव्हा निवडून काढू सर, आणि त्या मुलांना संधी ज्यावेळेस आपण देऊ, म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, जरी मला आता 10 वर्ष ताल पथकाला झाले, आता येत्या काळामध्ये आहे ना, आम्हाला आमच्याच ग्रुपमध्ये एवढी छान मुलं मिळाली ना की त्यांचे स्किल्स आम्हाला कळायला लागले की ह्या मॅनेजमेंटमध्ये कसले भयंकर काम करतात ते लोक. नाही, यांना फक्त आपण संधी दिली पाहिजे. ही संधी कुठेतरी मिळत नाही सर. आणि संधीचं जसं मी सांगितलं की आशुतोषांनी नमूद केलं की त्यांचा कुठेतरी इगो असतो एक यंगस्टरचा. म्हणजे मी माझंही वय अजून काय तसं खूप मोठं झालं नाहीये, कोणच म्हणत नाही आता. पण तो कुठेतरी जाणवला. तो कुठेतरी तो पॉईंट खरं आहे बरं का सर, की तुम्ही जर 4 चौघात एखाद्या मुलाला नाही जमलं, तुम्ही जसं ओढून सांगता त्याला 4 चौघामध्ये, तो कुठं फील होतं अरे 4 चौघामध्ये मला. हेच जर सगळं प्रॅक्टिस झाल्यानंतर त्याच्या खांद्यावर हात टाकला, अरे असं नाही, हे असं करायला पाहिलं होतं, तसं करायला पाहिलं होतं, मग त्यांना कुठेतरी जावं तर अरे हे आपुलकीने आपल्याशी बोलत आहेत. आणि मुळात सर माहिती का, पहिले पथक फॉर्म होण्याच्या आधी आहे ना, तुमच्या मनातले विचार फॉर्म होणे फार गरजेचे आहे. कारण एक विचार असेल तर एक पथक फॉर्म असेल. त्या पथकाला जर विचारच नसतील किंवा कुठंतरी एक प्रकारची रूपरेषाच नसेल, तर मग ते म्हणतात ना की फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही माहिती. कारण कुठंतरी इमोशन्सनी आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. गणेश उत्सव पण हा इमोशन्सचा भाग आहे आपल्यासाठी. व्यवहारिक करायचा गेला असं तर आज कुठलं वेगळं रूप त्याचं निर्माण झालं असतं. तर हे कुठंतरी विचार मांडले गेले, त्याची एक आयडिओलॉजी सेट केली कुठंतरी, तर याला धरूनच पुढे संस्कार ही येणारी पिढी आपल्याला कुठंतरी देणार. कारण सर असं पण आहे की बघा, आधीचे कार्यकर्ते पण, जसं आता धोनीने रिटायरमेंट केली आणि त्यांनी शायरी ते गाणं टाकले, समय पलदो पलका शायरी, म्हणजे अजूनही लोक आपल्या आधी आले, ते करून घेऊन आपल्याकडे ठेवून गेले. आपण पण आहोत, करून काहीतरी ठेवून जाणार आहोत. तर काय ठेवून जाणार आहोत सर? तर हे संस्कार आणि परंपरा हेच ठेवून जाणार आहोत. हे ढोल ताशाकडे वळले, ही वळणच करायची सर एक प्रकारचा दिस इज अ राईट टर्न फॉर एक्झॅक्टली संस्कार जपण्यासाठी असं म्हणता येईल पुढे. आणि ह्याचा जर मॅनेजमेंटचा भाग जर तुम्ही जर विचारला सर मला, तर सर कसं आहे की जेवढे तुमच्या म्हणजे म्हणतात ना की कामाचा व्याप आहे त्या ग्रुपमध्ये येतात, जेवढे तुमची क्वांटिटी आहे तेवढं सर तुमचं फायनान्शियली तुम्हाला स्ट्रॉंग व्हावं लागतं. कारण तेवढाच तुमचा खर्चही वाढतो. कारण आज पथक चालवणं सोपं नाही सर, फार अवघड आहे. त्याला फायनान्शियल टच लागतो, मुलांची एक युनिक विचार लागतात, एक विचार लागतात कुठंतरी. मग त्याच्यामध्ये सर विषय कसा आहे की मॅनेज करताना तर पहिले 3-4 गोष्टी फार महत्त्वाच्या मुद्दे आहेत की ढोल ताशाचं एकंदरीत आपण गेलं की त्याचे जे मॅनेजमेंट असं ढोल ताशाचं, म्हणजे ढोलाचे तुम्ही पानं विकत घेण्यापासून त्याचा मेंटेनन्स असतो, त्याच्यानंतर ताशाचं आलं, आणि त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर मुलांचं सर जेवणाचे खर्च, त्याच्यानंतर मग ट्रान्सपोर्ट्स, मुलांना लागणारे पोशाख, त्याच्यानंतर मग इतर काही समाजकार्य, ह्याला पण एक आपण निधी प्रत्येक पथक हा वेगवेगळा काढत असतो. तर सर हे मॅनेजमेंट करताना कुठेतरी 10 वर्षात आम्ही शिकत गेलो की नक्की आपल्याला एक नक्की कुठल्या रीचपर्यंत आपण पोचायचं. म्हणजे आपला एक टार्गेट असतं सर बघा, प्रत्येक कंपनीचं किंवा प्रत्येक याला फॉर्मचं टार्गेट्स असतात. तर आम्ही पहिले प्राधान्य दिलं हे ढोल ताशाला दिलं. म्हणजे टार्गेट्स आपण नंतर सेट करूयात, पण पहिले प्राधान्य दिलं हे ढोल ताशाला दिलं की नक्की आपले खर्च किती आहेत. बजेट प्लॅन केला, बजेटच्या हिशोबाने आम्हाला कळायला लागले की हे खर्च आहेत. मग हे खर्च हे तुम्ही कसे हँडल करू शकता. उदाहरणार्थ जसं तुम्ही एक ढोलाचं पान विकत घ्यायला तर साधारणतः 800 ते 1000 रुपयापर्यंत जातं. तर काय होतं प्रॅक्टिस काळामध्ये हा सगळ्यात जास्त मोठा खर्च आहे सर. ढोलाचे पान फुटणं, ताशाची पान फुटणं हा सगळ्यात जास्त मोठा खर्च आहे एखाद्या ढोल ताशासाठी. तर मुलांना ते कुठंतरी तुम्ही जर नीट चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं की ढोल वाजवण्याची पद्धत काय आहे, ह्याच्यानी काय होईल नक्की. तर सर कसं आहे की एक ट्रेंड आहे
नवीन पान लावलं त्यात मोठा आवाज येतो, चांगलं वाजतं, असं सगळे छोटासा गोड गैरसमज आहे. पण इथं कुठंतरी नमूद करूशी वाटतं की नवीन पानाचं असं काही कौतुक नाही आहे. जुनं पान जेवढं तुम्ही वाजवता, जेवढं ते रुळतं, त्याच्यातनं गोडवा सगळ्यात जास्त आहे. आणि त्याचाच फायदा हा पथकाला होता की तो फायनान्शियली कुठेतरी त्याला फायदा होतो. जर त्या मुलाला तो अभ्यास नीट परिपूर्व कुठेतरी समजून सांगितला की तो ढोल नीट वाजव, मग तो मेंटेनन्सच्या हिशोबाने पण नीट जपलाही जातो. अशाच काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग त्याच्यामध्ये आम्ही कमिटी स्थापन केली. पूर्वी आम्ही सांभाळत होतो, आता आमचेच काही ज्युनियर्सच्या कमिटीवर आता आलेले आहेत आणि ते सगळं पाहत आहेत. आता सर बघून कुठेतरी खूप आनंद होत आहे की पिढी जबाबदारी घ्यायची तयारी आहे. फक्त त्यांना तुम्हाला विश्वास द्यायचा असतो, त्यांना कुठेतरी तुम्ही जाणीव करून द्यायचं असतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही आहोत, कुठे कमी पडलं तर आम्ही आहोत, पण तुम्ही लढा बिंदास. हे वाक्य आहे ना की फक्त लढ म्हणा, हे लढणारी पिढी आहे, त्यांच्या अंगात तेवढं रक्त आहे. आशुतोषजी, हा जो आत्ता विषय झाला की मेंटेनन्स आणि व्यवस्थापन, मुख्यतः व्यवस्थापन, हे आम्ही सुद्धा मंडळाचे कार्यकर्ते म्हणून काम करताना अनेकानेक गोष्टींमध्ये गडबडत असतो, कारण वेगवेगळे आव्हानं. पण आता तुमच्याकडे संख्या जास्त आहे. मी वारंवार असं म्हणतो, याचा राग मानू नका, मला विचारायचा एक मुद्दा वेगळा आहे की 400-500 अशी संख्या असताना तेवढ्याच बाकीची सगळी सामग्री तुम्हाला उपलब्ध करून घ्यावी लागते, पुरवावी लागते. तुम्ही तिचं नियोजन कसं करता, हा एक पहिला मुद्दा. आणि 5 पासून 30 पर्यंत हा जो काळ 15-16 वर्षाचा झाला, याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थापन करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केलेत का? पहिल्या हाताने करत असाल, मग तंत्रज्ञानाचा वापर केलाय का, किंवा असं काय केलं की ज्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्यावर छान अंकुश ठेवता येतो? सर नक्कीच. म्हणजे अगदी आपण व्यवस्थापनाच्या सुरुवातीपासून, प्रॅक्टिस स्टार्ट करण्याच्या सुरुवातीपासून आपण या गोष्टीवर बोलू शकतो. अगदी आता आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, तर पहिली मीटिंग होते. मीटिंग झाल्यानंतर कधी सुरू करायची प्रॅक्टिस, मग प्रॅक्टिसची जागा, मग त्यासाठी लागणारं शेड, मग ते कुठं बांधून घ्यायचं, मग त्याच्यातनं बाबा पाऊस आल्यावर, कारण गणेशोत्सव हा पावसाळ्यातच होतो काय, मग तिथं आपण जिथं शेड बांधतोय तिथं वाद्य ठेवायची जागा, मग प्रॅक्टिस करत असताना तिथं कुठेही चिखल नाही झालं पाहिजे, त्यासाठी आपल्याला एक व्यवस्थापन करायला लागतं. इथपासून सर सुरुवात होती. मग ते झाल्यानंतर आपल्याकडे येतं की प्रॅक्टिसचा दिवस, मग आपण पूजन करतो आणि वादनाला सुरुवात करतो. त्यावेळेला सर ह्या सगळ्या गोष्टींची या मुलांना ॲबिलिटी करून द्यायला लागते. ती मुलं येतायत की नाही रोज, कारण शेवटी जसं परीक्षित म्हणाला की नुसती क्वांटिटी ठेवून नाही चालणार सर. आज अभिमानाने सांगावंसं वाटतंय की 16 वर्षातले 15 वर्ष आम्ही श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाशी निगडीत आहोत. अपार प्रेम ते आमच्यावर करतात, आम्ही त्यांच्यावर करतो. पण जर आम्ही तीच क्वालिटी दिली नाही तर कुठंतरी मंडळ पण नाराज होणार. पण शेवटी आम्ही या गणेशोत्सवातला एक छोटासा भाग होत म्हणा, वाहक होत. गणपतीचं आगमन आणि गणपती विसर्जन या दोन गोष्टींमध्ये आम्ही सहभागी असतो. दोघांनी ती गोष्ट वेगळी आहे की जेव्हा एखादं चांगलं नातं जमतं, मनं रुळतात, मनं जुळतात, धागे जुळतात, तेव्हा बऱ्याच गोष्टी मंडळाशी निगडीत होतात. आणि मग फक्त कमिटीलाच नाही तर प्रत्येक पथकातल्या, म्हणजे त्या पथकातल्या प्रत्येक मुलाला असं वाटतं की आपण मंडळासाठी पण काम केलं पाहिजे. मग ती गोष्ट ते अतिशय आपुलकीने करतात. तर ह्या गोष्टीमध्ये जेव्हा मुलं प्रॅक्टिसला यायला सुरुवात करतात सर, तेव्हा त्यांची प्रेझेंटी घेण्यापासून आपण सुरुवात करतो. कारण पहिलं त्यांचं रजिस्ट्रेशन असतं, मग त्यांच्याकडनं आपण फॉर्म भरून घेतो. आपल्याकडं सर्व क्षेत्रातनं आपल्याकडं वादक, आपण वादक का म्हणतो, असतात. डॉक्टर्स असतात, इंजिनियर असतात, लॉयर्स असतात, स्पोर्ट्समन असतात,
कॉलेज स्टुडंट्स असतात, शाळकरी विद्यार्थी असतात, पोलीस अधिकारी असतात सर, ही सगळी लोक ज्यांच्या कुठंतरी मनामध्ये याचं अतिशय एक प्रेम अट्रॅक्शन असतं, ती सगळी लोक एका गोष्टीसाठी येतात, वादन. आणि ह्या वादनासाठी आलेले परिपक्व लोकांचा एक कॅटेगरी असते आणि आपण म्हणतो की असं नवोदित किंवा त्याला एक शब्द आहे, उथळपणा असतो त्यांच्या स्वभावामध्ये, असे कॉलेज स्टुडंट्स पण असतात. ती लोक जेव्हा येत असतात तेव्हा त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचा असतो, त्यांच्या पेरेंट्सची सिग्नेचर घ्यायची असते, कारण त्याच्यातनंच त्यांच्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध तुम्ही कुठेही जावं ही पथकाची इच्छा अजिबातच नसते. घरच्यांना प्रत्येक वेळेला कळायलाच पाहिजे की आपला मुलगा या टायमिंगला कुठे कुठे असणार आहे, कारण ती त्यांची काळजी पण असते आणि त्याच्यावरचं प्रेम पण असतं. ते मिळवल्यानंतर त्याचे फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांची प्रेझेंटी असते. प्रेझेंटीवरती कितीही चांगला वादक असला तरी पूर्वी जसं की व्यवस्थापनामधला बदल म्हणलात की पूर्वी आम्ही बसून प्रेझेंटी घेतली जायची, मग त्यानंतर त्या प्रत्येक मुलाचं एक कार्ड छापलं जायचं, मग त्याच्यावरती तो ते कार्ड घेऊन यायचा. जसं की कंपनीजमध्ये अजूनही पंचिंगचं काम आहे तसं आमच्याकडं 2 व्यक्ती बसवले जातात आणि ते कार्ड घेऊन आल्यावरती त्याच्यावर शिक्का मारला जातो. त्याच्यानंतर आलं तर फिंगरप्रिंटचं स्कॅनर आला की एकदा एनरोल झालेल्या मुलाचं फिंगरप्रिंट स्कॅन करून घ्या, येतानाचं टायमिंग जातानाचं टायमिंग हे आपोआप कॅल्क्युलेट होतं. तर हे टेक्नॉलॉजीचे बदल हे घडत गेले, पण हे तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामध्ये येणारा जो मुलगा आहे किंवा येणारे जे वादक, आपण वादक मुलगा मुलगी म्हणण्यापेक्षा सर ते वादक, येणारे जे वादक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रोज प्रॅक्टिसला येणाऱ्या व्यक्तीलाच वाद्य मिळणार, त्यालाच मिरवणूक मिळणार, हे प्रखरतेने तिथं सांगितले जाते, कारण ती शिस्त त्यांना लागायला पाहिजे. इफ यू गिव्ह अ कमिटमेंट टू एनिथिंग यू शुड ओबे परफेक्टली. हे आम्हाला त्याच्यातनं शिकवायचं असतं, त्यासाठी प्रेझेंटीचा घाट घातला. तसं कारण सर ती ऐच्छिक येतात, ऐच्छिक जातात, वी कांट से नो, पण हे त्यांना त्याच्या मागचं शिकवणं आहे की तुम्ही येताय, यू आर कमिटेड, अँड इफ यू आर कमिटेड यू हॅव टू डू इट ऑर डोंट गिव्ह कमिटमेंट. हे पहिलं वाक्य प्रत्येक पथकात हे शिकवलंच जातं आणि हे त्यांच्या हळूहळू अंगवळणी पडतं. इथून याची सुरुवात होते व्यवस्थापनामध्ये. नंतर एक जशी जशी मुलं वादन करत जुनी होतात, कोणाला 4 वर्ष होतात, कोणाला 5 वर्ष होतात, कोणी 10-10 वर्ष जुने असतात, कारण ती त्यांची आवड आहे, ते जोपासत असतात. मग त्यांच्यामध्ये कॅटेगरीज केल्या जातात आणि त्या कॅटेगरीजमध्ये कोणी त्यांची तिथे आवड बघितल्या जाते. कोणाला ध्वजाची आवड असते तर कोणाला ध्वजाची नसते, नुसती ढोल वाजवायची आवड असते, कोणाला ताशाची आवड असते. या मुलांना त्या त्या कॅटेगरीजमध्ये टाकलं जातं. म्हणजे काही लोकांना ढोलाच्या मेंटेनन्सची आवड असते, त्याची माहिती करून घेण्याची आवड असते. तो क्लिक आपण ओळखायला लागतो, ती एक वेगळी टीम करायला लागते आणि ती टीम तिथं काम करत असते. काही लोकांना शिकवायला आवडतं, शिक्षक बनायला आवडतं, मग त्यांचं वादन शैली कौशल्य त्यांनी ती इतकं वाढवून ठेवलेलं असतं की ते कुठल्याही ठोक्याला चुकत नसतं. मग अशा वेळेला ती शिक्षक म्हणून उभे राहतात. आमच्याकडनं त्यांना फक्त एवढंच सांगितलं जातं की कुठल्याही मुलाशी हार्श बोलायचं नाही. तुम्ही त्याला 10 वेळा नाही कळलं तर 11व्यांदा परत समजवून सांग. त्या मुलांना बाजूला काढ. कधी कधी काही लोकांना 2 मिनिटात समजतं तर काही लोकांना 2 तास लागतात. ही काय त्या व्यक्तीची चूक आहे असं आपण म्हणू शकत नाही. सो हा व्यवस्थापनेतला भाग जो आहे हा करायला लागतो. पूर्वी एका ठिकाणी एकच प्रॅक्टिस व्हायची, त्यामुळे आम्ही वादन थांबवून नीट नेटकं समजून सांगायचो.
आता जागेचा अभाव पडायला लागलेला आहे, हा फरक झालेला आहे सर. संख्या पथकांची वाढत चाललेली आहे, त्यामुळे जागेची उपलब्धता कमी होते. मग कुठेतरी ॲडजस्टमेंट असतात, 1-2 पथकं एकाच जागेवर कुठेतरी थोड्या थोड्या अंतराच्या फरकाने प्रॅक्टिस करत असतात. त्यांचं वादन चालू असेल तेव्हा आपलं थांबून आपण काही गोष्टी सांगायची म्हणली, मिटिंग घ्यायची म्हणली तरी घेऊ शकत नाही. मग या गोष्टीमध्ये आपल्या ॲडजस्टमेंट्स कशा करायच्या, आपण काय करायचं, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडे चेंजेस कमिटीमध्ये विचारांमध्ये होतातच. मिरवणुकांमध्ये म्हणलात तर मिरवणुकांमध्ये गट पाडले जातात. कुठल्या गटाने कुठे जायचं आहे, त्यांना टाईम कसा पाळायचा आहे, त्यांनी टाईम शिस्तता पण पाळायला पाहिजे, हे त्याच्यामध्ये शिकवलं जातं. या सगळ्या गोष्टी आणि या गोष्टींमध्येच खूपसे बदल, खूपसे चेंजेस आम्हाला दिसत आलेले आहेत आणि त्या चेंजेस आम्ही करत राहतो. थोड्या थोड्या फरकाने आपण करतच राहतो. पॉईंट फक्त सांगायचा राहिला की व्यवस्थापनचा हा जो भाग होता, जसं आता असं जर सरांनी हे केलं की काळाप्रमाणे पहिले रजिस्टर्स होते, रजिस्टरवर नावं दिली जायची, मुलं येऊन साईन करायची, त्यांचे प्रेझेंटी लागायची. मग याचाही कुठेतरी अभ्यास, तो मगाशी मी सांगण्याचं विसरलो, तर ह्याचाही कुठेतरी अभ्यास करून की म्हणजे पहिले वाद्यांची संख्या असायची आणि तेवढेच वादक असायचे. हळूहळू संख्या वाढत गेली, ढोल कमी पडायला लागली. अजूनही असंच प्रत्येक पथकामध्ये हे आहेच कुठंतरी, म्हणजे कुणाकडे 50 आहेत, कुणाकडे 100 आहेत, पण वादक 200-300 आहेत. मग याचा पण एक अभ्यास कुठेतरी आम्ही केला की साधारणतः पथकाने आधीच ठरवले की वाद्यांची संख्या कमी ठेवायची. आणि एक सर आम्ही आधीपासून ठरवून ठेवलेलं की जे पथकाचे नियम असतील, आयदर ही इज अ फाउंडर मेंबर, जो ज्युनियर असेल, सगळ्यात आधी जो 2019ला आला असेल, प्रत्येकाला नियम सेम. तो फाउंडर जरी आला, सिनियर कुठला जरी आला, ज्युनियर जरी आला, तर प्रत्येकाला नियम हे सेमच आहेत. कारण तुम्ही एकाच छताखाली जर सगळ्यांना नियम सेम असतील ना सर, तर तिकडचं डिसिप्लिन पण सेम दिसतं तुम्हाला. बरोबर आहे. तर याचा जसा तुम्ही सरांनी आता उल्लेख केला की काही जण आता पंच करायला लागलेत, कार्ड पंच करायला लागले, तर कदाचित पुण्यातलं पहिलं पथक असेल आपलं की जे बायोमेट्रिक करते आता. अरे वा. तर एक साधारणतः 5 ते 6 वर्ष झाले. त्याची आयडिया कशी सुचली बघा सर, की आधी पूर्वी कसं व्हायचं की मुलं कधी कधी काय व्हायचं की टायमिंग अनुसार एखाद्याचं चुकून माकून राहायचं, ते लोक लावायचं राहिलं, मग त्याच्यावरनं काय व्हायचं की थोडेसे विचारांमध्ये प्रॉब्लेम यायचे की कारण मग चांगल्या मिरवणुकींमध्ये आपला नंबर का नाही लागला, तर रजिस्ट्रेशनमध्ये तुझं कुठंतरी प्रेझेंटी कमी जास्त पडली. आम्ही हे मोडूनच काढली सर प्रथा अख्खी. आमचं इकडं कसं एक प्लॅन केला आम्ही की शक्यतो वाद्यांची संख्या कमी होती. तर आता पूर्वी कसं होत होतं की जास्त वाद्य लावल्या जायची, पण आता प्रशासन आणि शासनाने आता आपल्याला नियमाटी लावून ठेवलेली. तर ह्याचा अभ्यास कदाचित आम्हाला पूर्वीच मिळाला, म्हणून तुम्हाला आधी आठवते 10 वर्षापूर्वीच आपण 36 ढोल 9 तासाने आपण मिळवून चालू केलं. आणि आता सध्याच्या घडीला पोलीस असतील किंवा सरकारकडनं आपल्याला नियम येतात की 40 ढोलपेक्षा जास्त लावू नका, आणि विच इज गुड, कारण त्याच्यामध्ये पण तुम्हाला क्वालिटी दिसते ना, आणि त्याच्यामध्ये कशी क्वालिटी दाखवायची हे पण एक प्रकारचा कौशल्य जाता आलं. कारण पूर्वी 100 ढोल लावले तरच पर वादन चांगलं होतं असं होतं. आता तसं कुठंसं होत नाही. तर पहिला ढोलवाला 100वाला ढोल दिसतच नसतो सर. आणि खरं सत्य आहे, सिंक्रोनायझेशन होत नाही, कारण एक मायक्रो सेकंडचा फरक पडतो. एक्झॅक्टली. मग ह्याचा कुठेतरी अभ्यास झाला. मग ठरवलं की चला आपल्याकडे आता 10 बॅचेस आहेत, 2011 पासून सुरू झाले ते 2019-20 पर्यंत, आता 20 नाही. तर त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे आम्ही मित्र आहोत, आम्ही एका बॅचमध्ये आहे, आम्ही त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन चालू केली. 45 ढोल आपण जर मिरवणुकीला लावतोय आणि साधारणतः 18 ताशे लावतोय. ताशेवाल्यांचा तर ऑलरेडी गट आहे, त्यांचं लिमिटेशन्स त्यांचे पण आहेत, ते लोक वाजवतात, पण ढोलांची संख्या जास्त मिळते कम्पॅरेटिव्हली ताशापेक्षा. तर आम्ही काय केलं की 2010ची बॅच आहे, त्याच्यामध्ये समजा 20 जण असतील, तर प्रत्येकी 8-8 ढोल असे हे आम्ही डिवाइड करून दिले बॅचेसमध्ये. त्याच्यामुळे आता कॉम्पिटिशन कोणाची चालू आली, माझ्या आणि माझ्या मित्रामध्येच कॉम्पिटिशन चालू आली. आम्ही तिकडे डायरेक्ट बायोमेट्रिकचं मशीन लावलं. आणि सर बॅच आम्ही ठरवून ठेवलेली की 7:30ला प्रॅक्टिस चालू होईल, ही 9:30ला बंद होईल. त्यामुळे पहिली एक बॅच 1 तासाची, नंतरची दुसऱ्या 1 तासाची, असे 2 तास. तर त्याचे डिवाइड केलेले ढोल आहे, तर समजा 8 आहेत आणि 20 जणांची रेस लागली. पूर्वी कसं होतं, मी सिनियर आहे त्यामुळे मला वेगळं काहीतरी मिळलं पाहिजे, मान सन्मान झाला पाहिजे, असं सगळं कोडून टाकला. नियम ज्युनियरला पण तोच आहे, तुलाही तोच आहे. तुझी कुणाची कॉम्पिटिशन झाली, तुझ्या मित्राबरोबर झाली,
तेव्हा रेस चालू झाली. कोण 7 वाजता पहिला थंब करते आणि बायोमेट्रिक करते. ह्याच्यातनं काय मिळायला लागलं सर माहिती का, मुलांचा क्वालिटी टाइम आम्हाला मिळत गेला. की तो जसं सरांनी नमूद केलं की जो जास्त प्रॅक्टिस करतो त्याच्याकडे सर बघण्याचं गरज नसते, कारण आपल्याला माहिती त्यांनी तेवढा पथकाला वेळ दिलेला आहे. वेळ दिला याचा अर्थ काय, त्याला ठेकेपाठ आहेत, तो मिरवणुकीमध्ये छान वादन करणार, हे आपली एक प्रकारची त्याच्यावर बरोबर कुठेतरी विश्वास असतो. तर हे कुठेतरी गट आम्हाला मिळत गेले आणि ह्याच पद्धतीने ही वाटचाल जशी मिळत गेली ना आम्हाला सर, त्याच्यातनं क्वालिटी वादन कसं करता येईल हे कळत गेलं. का, कारण तालपथक हे जास्तीत जास्त 20 किंवा 25 दिवसाची प्रॅक्टिस करतात. तर आपण धरलं 25 दिवसाची प्रॅक्टिस आहे, त्याच्यामध्ये 2 तासाचं वादन, म्हणजे एकंदरीत किती आलं सर, 50 तासाचं वादन. याचा अर्थ तुम्ही पथकाला किती वेळ देताय, 50 तास, म्हणजे हार्डली 2 डेज, म्हणजे 2च दिवस तुम्ही पथकाला देता असं आम्ही त्यांना समजून सांगितलं. आता हे 50 तास जर याच्यामध्ये तुझ्या 20 जे मित्र आहेत त्याच्यामध्ये तू आम्हाला सेकंडचा अभ्यास मिळाला की तू ह्याच्यापेक्षा 2 मिनिटं 35 सेकंड मागं आहे. तुला जर पहिल्या 8 मध्ये यायचं असेल तर तुला सेकंड टायमिंग वाढवायला लागेल. तर सेकंड्सवर, आणि त्या मुलांना कळायला लागलं ना की अरे हे माझ्या सेकंदाचा अभ्यास आहे यांच्याकडे. मशीन लावलेली सर, यायचं पंच करायचं, वायफायमध्ये लॅपटॉपमध्ये आतमध्ये रूम ठेवलेली ते, आणि प्रत्येक सॅटर्डे संडे कॉल आउट आहे प्रत्येक यादीचा. 2010ची बॅच, पहिला हा आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. मग लगेच कळतं की अरे मी 10वा 12वा गेलोय, 7:30ला येऊन सुद्धा. मग ही रेस चालू लागली की त्यांच्यात एक्साइटमेंट वाढलं, नाही आपल्याला पथकाला वेळ द्यायचा छान. मग हे क्वालिटी टाइम कसे द्यायला लागले, सगळे बरोबर त्याच टायमिंगला. नंतर सर अक्षरशः तुम्हाला सांगतो, जे एकेकाळी आम्ही पाहिलेल्या पथकामध्ये की मुलं निवांत येणार, टेंगळ मंगळ करत येणार, नंतर 7च्या आधी सर लाईन लागायला लागली बायोमेट्रिक मशीनच्या पुढे की माझं पहिले थंब लागतंय का. हा एक मॅनेजमेंटचा भाग आम्हाला कळला. तर हे कुठंतरी बाकीच्या पथकांनी हे असे स्किल्स जर वाढवत गेले तर कदाचित त्यांना फायदा होऊ शकतो आणि चांगले रिप्रेझेंटेटिव्ह मिळतील सर, की ज्यांनी प्रत्येक पथकाला त्यांच्या कुठंतरी वरती आणण्याचं काम करतो. मगाशी आपण 2-4 उल्लेख केले, पण आज ते दोघंही नाही आहेत, परंतु त्यांची प्रेरणा कुठल्या तरी वेगळ्याच रूपात माझ्या आहे, तुमच्या आहे, त्यांना जे ओळखतात त्यांच्या असेल. मी उल्लेख करतोय तो स्वर्गीय किशोरभाऊंचा आणि नुकतेच दिवंगत झाले ज्ञापूंचा. म्हणाल तर ते पथक आहे, म्हणाल तर त्यांच्या विस्तारलेल्या इतक्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यातली ही एक ब्रांच आहे. पण ते कुठेही गेले तरी ते कायम ओळखलेच गेले. आपण अर्थातच स्वरूपवर्धिनीविषयी बोलतो, पण त्यांचं ढोलताचे पथक असेल, त्यांचे सामाजिक उपक्रम असतील, त्यांचे संस्कार वर्ग असतील, किंवा धाडसाचे त्यांचे अनेक उपक्रम आणि प्रयोग जे आपल्याला माहिती आहे, ते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक लोकांनी केलं. आणि मला वाटतं समर्थचं नाव त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच जवळपास आता हळूहळू कदाचित पुढल्या 15-20 वर्षात त्याच स्वरूपात जाऊ शकतं. तर या दोन्हीचं संयोग तुम्ही कसा केलात आणि इतरांनी कसा करा? या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी पथकाचं मॅनेजमेंट हा विषय चालू होता. त्या अनुषंगाने जरा विषय मी समर्थच्या बाबतीतल्या सुरुवात करतो. आणि आम्ही जेव्हा 99 साली पथक सुरू केलं तेव्हा पथकामध्ये फाउंडरमधले जे 5 मेंबर होते त्या 5च्या व्यतिरिक्त आज तागायत 6वा वादक हा कुठेही पथकात न वाजवलेला आहे. म्हणजे कुठल्या दुसऱ्या पथकात आलाय त्याला आम्ही घेतलाय नाही. 99ला सुद्धा जो वादनामधले आम्ही 5 जण होतो, 6वा आलेला वादक ज्याला ढोलातलं ढ माहीत नव्हतं त्याला हाताला ढोल धरून शिकवलेला आहे. 1 ते 5 ठेके काय असतात हे सगळं. त्यामुळं वादनाच्या शिकवण्याची वाद्य शिकवण्याचा आता सगळा विषय चालला. त्यामध्ये ही पथकाच्या स्थापनेपासूनच सवय की दरवर्षी 50-100 नवीन येणार आहेत, त्यांना आपल्याला शून्यातनंच तयार करायचं. दगडच आहे, त्यांना कदाचित रिदम सेन्स असेल नसेल पण त्याला तयार करायचे. त्याला इथं येण्याची आवड निर्माण झाली म्हणजे त्याला ढोल वाजवता येणार अशी त्याला एक कॉन्फिडन्स दिलेला आहे. मॅनेजमेंट करत असताना जसं कुटुंबाची संख्या वाढते, गणेश मंडळातले कार्यकर्ते वाढतात, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना तुम्हाला कामाचं विकेंद्रीकरण करावं लागतं. एकाच केंद्रस्थानी ठेवून चालत नाही. तर पथकाची स्थापना आणि रजिस्ट्रेशन धर्मदाय आयुक्ताचं हे एकाच वर्षी आहे. त्यामुळे त्या रजिस्ट्रेशनमधनं
धर्मदाय आयुक्तांची जी नियमावली आहे, जी सर्व सहकार खात्याला आणि बँकिंग क्षेत्राला देखील आणि सर्व ट्रस्ट आणि एनजीओला आहे लागू आहे, त्या घटनेतूनच पथकाची रचनाच झालेली आहे. म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, त्यानंतर खजिनदार असेल किंवा सेक्रेटरी असेल, ही पदं ही त्या वेळेपासून पथकामध्ये ॲज अ ट्रस्टी म्हणून बॉडीवर आलेली आहेत. 5-5 वर्षांनी त्यात काही बदल होत गेलेले आहेत की बऱ्याच जणांना असं होतं की ज्या वयोगटामध्ये आम्ही आहोत त्यानंतर येणारा नवीन वयोगट, त्या वयोगटातल्या काही विद्यार्थ्यांचं किंवा काही वादकांचं काही नवीन संकल्पना आहेत त्या पुरे फुलफिल नाही झाल्या, म्हणून त्या वादकाने पथकातून बाहेर पडून नवीन एखादं पथक उभं केलं आहे. हे आमच्या दृष्टिकोनातून एक अतिशय अभिमानाचा गोष्ट आहे. कारण आता आम्ही समर्थ प्रतिष्ठान न म्हणता समर्थ विद्यापीठ म्हणतो. समर्थ पथकातून जवळजवळ 13 पथकं तयार झालेली आहेत आणि त्या 13 पथकातील सर्वांना हे आदर्श घडवलेला आहे. त्यातला कुठलाही वादक किंवा कुठलाही पथक निर्माण करणारा हा कुठल्याही समर्थवर ब्लेम करत नाही आजही. ही त्यातल्या कुठल्या फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्या सर्वांना असं घडवलेलं आहे की बाबांनो, तुम्ही त्या भागात तुमची नवीन पथक चालू करा, पण नवीन वादक तयार करा. आपल्याला वादकांची संख्या ही समाजापर्यंत वाढवायची आहे आणि त्याप्रमाणे पथकामध्ये पहिल्यापासूनच मॅनेजमेंटसाठी वेगवेगळे गट निर्माण केलेले आहेत. मग सरावाचा विषय असेल, तो सरावाचा ट्रस्टीमधला हेड असेल, त्याला 5 सपोर्टर असतील. अध्यक्ष त्याची पण जबाबदारी असेल, मिरवणुका ठरवणे असेल, त्याच्याबरोबर 5 जण असिस्टंट दिलेले आहेत. याची सगळ्याची सुरुवात जसं आपली ॲन्युअल जनरल बॉडी असते तशी आमची वर्षाची सुरुवात, त्याला आम्ही गेट टुगेदर असं आधुनिक नाव म्हणू, पण त्याचा प्रॅक्टिकली अर्थ आहे विशेष सर्वसाधारण सभा, की ज्या सभेमध्ये आम्ही सर्व वादक त्या वर्षाच्या सुरुवातीला आधी एकत्र येतो. त्या सर्व वादकांना ओपन व्यासपीठ ठेवलेलं असतं. इथं तुम्हाला मागच्या वर्षातल्या ज्या काही चुका आहेत, ज्या काही बदल आहेत, नवीन सुचवायच्यात किंवा काही चुका सुचवायच्यात, ते तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर ओपन करू शकता. त्यानंतर पूर्ण वर्षाची पॉलिसी ठरली जाते की या वर्षामध्ये आपण मिरवणुका किती करायच्यात, या वर्षामध्ये नवीन ॲडमिशन किती घ्यायचे, या वर्षामध्ये सामाजिक काम काय करायचं आहे, या वर्षात 2 ऑक्टोबर कसा साजरी करायचा आहे, या वर्षात आपण कॅम्पला कुठल्या महिन्यात जायचं आहे, त्याच्या टेंटेटिव्ह तारख्या, जून महिन्यामध्ये आपण शालेय वस्तू विद्यार्थ्यांना देतो तो कधी करायचा आहे. अशा प्रकारचे वार्षिक सर्व जे काही निर्णय त्या सभेमध्ये ठरले जातात. त्या सभेमध्ये ठरलेला निर्णय हा 99% बहुमताने असतो आणि बहुमताने निर्णय घेण्याची पद्धत समर्थमध्ये पहिल्यापासून आहे. त्यामुळं मॅनेजमेंटमध्ये प्रत्येकाला संधी मिळते. त्याचबरोबर या 7 जणांच्या कमिटीच्या बरोबरच मुलं आणि कमिटी याच्यामध्ये एक संपर्क दुवा असा म्हणून पथक प्रमुख, मुलींमधला आणि मुलांमधला असा पथक प्रमुखाची निवडणुकीने घेतली जाते. त्या दिवशी निवडणूक अर्थात चिठ्ठ्या नसतात, पण हात वर करून असतात, पण प्रत्येकाला आपापलं उमेदवार म्हणजे आपला पथक प्रमुख निवडता येतो. तो पथक प्रमुख वादक आणि ट्रस्टी याच्या मधला दुवा असतो. ही एक मॅनेजमेंटची आमच्याकडे व्यवस्था आहे. आणि परीक्षेत सांगितल्याप्रमाणे बायोमेट्रिक सिस्टीम 2012 पासून समर्थामध्ये ऑलरेडी आहे. त्यामुळं परीक्षेत सांगितलं तसं एवढं हार्ड अँड फास्ट टायमिंगच्या बाबतीत नाही करतायत. कारण होतं कसं, बरेचसा वादक हा कामगार वर्ग आहे, म्हणजे जॉबला जाणार आहे. त्यामुळं त्याची प्रत्येकाच्या ऑफिसची सुटण्याची वेळ, त्या सगळ्या वेळांचं ॲडजस्टमेंट करून तू रोज प्रॅक्टिस आले पाहिजे, पण तुझा रोज प्रॅक्टिसमधला किमान 1.5 तास तू दिला पाहिजे. 3 तास थांबू शकत नाही, थांबूही नाही. त्यानंतर वादन करताना 10वी पास झाल्याशिवाय तुला वादन संधी नाही, कारण आमच्याकडे शालेय गट आहे. त्याचबरोबर आल्यानंतर वादनाला लगेच तुला ढोल ताशा वादन न मिळता तुला आधी ध्वज करावं लागेल, ध्वज शिकावं लागेल. कारण नृत्य आणि वादन हे प्रत्येक बालकामध्ये सुप्त गुण आहे. त्याला योग्य व्यासपीठ मिळाला, योग्य गुरु मिळाला, त्याचं कौतुक होतं. आणि गुरु नाही मिळाला तर त्याची काय निंदा होते समाज पाहत असतो. त्यामुळे त्या मुलाला उत्तम नाचता आलं तर तो उत्तम नक्की वाजवतो. म्हणजे जो आमच्याकडं ढाल तलवार किंवा टिपरी पत्तलला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती लवकर ढोल ताशे शिकते. अगदी त्याला वेगळं शिकवावं लागत नाही. ध्वज जो करतो तो लगेच ढोल ताशा वाजवायला शिकू शकतो. अगदी ताशा नाही म्हणत मी, पण ढोलामध्ये मात्र रिदम त्याला लगेच जमतात. तर हे वादनाचा परंपरा जी जशी चालू आली की बाबा एक आत्ता वादक आहे, 10 वर्षाचा तो वादकांमधला शिकवण्यासाठी तयार होतो. मग दरवर्षी शिकवणारा एक प्रमुख ट्रस्टीमधला, त्याला 5 जण.
मग त्यांनी आपापल्या सोयीनं तू 2 दिवस घे, तू 2 दिवस घे असे सराव घेतले जातात. आणि शक्यतो येणाऱ्या प्रत्येक वादकाची इच्छा असणाऱ्या वादकाला प्रत्यक्षात वादन नाही पण त्या मॅनेजमेंटमध्ये कुठेतरी सहभागी करून घेतलं. असे माझ्याकडे काही पोलीस अधिकारी रिटायर झालेत, सर या वयात शक्य नाही वाजवायला, पण मी नक्की येणार, मॅनेजमेंटमध्ये येणार, मग तो जेवण वाढायला मदत करेल, तो पाणी वाटायला मदत करेल, ज्याची जी तळमळ आहे की मला त्यात भाग घ्यायचा, पण अगदी वादनच केलं पाहिजे असं काय नाही. त्यानंतर ह्या सगळा मोठा व्याप जवळजवळ 450 मुलं आहेत. त्या 450 मुलांचं गणेश उत्सवामधलं भोजन व्यवस्था जर पाहिलं तर जवळजवळ 10 ते 15 जेवणं सगळी होतात. आणि ही जेवण व्यवस्था जर आपण ताटावर किंवा अशा कॉन्ट्रॅक्टरला दिली तर आमच्याकडनं दुसरं काहीच होणार नाही. या वाजवा आणि मग गणपती तेवढंच करा. मग त्याकरता आम्ही अगदी स्थापनेपासूनच परीक्षेतला आठवत असेल की किराणा विकत घेणं, अगदी मनसर, भोर, वेल्ला अशा ठिकाणून जाऊन कांदे बटाटे पोत्यांनी आणणं, हा सगळं साहित्य गोळा करायचं, म्हणजे शेतकऱ्यांकडनं मिळवायचं आणि कर्णावर देऊन बनवून घ्यायचं. मग आमचं जेवण डिपार्टमेंटच असतं एकाकडे रस्तीमध्ये, जेवणाचंच सगळं बघायचं. मग जेवण, चहा, नाश्ता सगळं त्याच्यामध्ये. मग त्याला ती मॅनेजमेंटचं त्यामधलं स्किल डेव्हलप होतं. आणि दरवर्षी तुझं डिपार्टमेंट हे बदललं जातं. हे असं नाही की 10 वर्ष तेच करायचं. त्यामुळे ते रिप्युटेशन जे आमचे चेंजेस होतात ते आमच्या सर्वसाधारण सभेमध्ये होतात. आणि ही सिस्टीम मी वारंवार सांगत असतो महासंघाच्या पण मिटिंगमध्ये की प्रत्येक पथकामध्ये राबवा. म्हणजे पथक प्रमुख किंवा अध्यक्ष हा काही गोष्टीसाठी इथं अडकलाच गेला नाही पाहिजे. बघायचंच नाही मिरवणूक काय, तू कशाला ठरवायची दरवर्षी, दिलंय एकाकडे काम, तो बघेल, चुकू दे त्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं विश्वास टाका. विश्वास टाका म्हणजे जे आपण ज्याला डिपार्टमेंट जबाबदारी दिली, आम्ही तो जेवणवाला असतो ना, हे भोजन व्यवस्था ज्याच्याकडे, त्याला बजेट ठरवतो, हे तुझे 1.5 लाख रुपये, हे 1.5 लाख तुझ्या ताब्यात दिले, तू आता काही दिवस 1 रुपया मागायचं नाही. आणि त्याचा हिशोब सगळा त्या गणपती संपल्या पाहिजे. आणि सगळ्या ठिकाणी कॉस्ट कटिंग करून अगदी मिनिमममध्ये काय मिळता येईल की जेणेकरून आपल्याला सामाजिक कामासाठी सुद्धा पैसे त्यातनं उरले पाहिजे. कारण आमचा वार्षिक 2-2.5 लाखाचा खर्च आहे की ज्याच्यामध्ये शिबिर आणि मुलांच्या शैक्षणिक साहित्य, ह्या 2 आम्ही स्थापनेपासून ठरवलेल्या आहेत, त्या करायच्याच किती जरी काही अडचण आली. आता यावर्षी कोविडचं संकट आहे, कुठल्या प्रकारच्या मिरवणुका नाही, गेल्या वर्षीचा बॅलन्ससुद्धा अगदी 25,000 आहेत, तरीसुद्धा ह्या 2 गोष्टी आम्ही करणार. काही मंडळांकडून आम्ही ॲडव्हान्स पैसे घेतलेले की अशी आम्हाला यावर्षी अडचण आहे, त्यांनी ॲडव्हान्स पैसे देऊन आम्ही त्या 2 गोष्टी ज्या आमच्या दरवर्षी वार्षिक बदल्या आहेत त्या आम्ही करत आलेलो आहोत. आता दुसरा पुढचा प्रश्न तुम्ही गाडगीळ सरांचा किंवा न्यापूंचा किंवा किशोरभाऊंचा विचारला. खरोखरच मी अगदी सुरुवातीलाच आपण कार्यक्रमाची सुरुवात आणि संवादाची सुरुवातच केलेली आहे की या व्यक्तींनी या पथक संस्कृती पाळंमुळं या महाराष्ट्रामध्ये त्यांनी सुरू केली आहे. आणि त्यांच्या ज्या संस्था आहेत, म्हणजे ज्ञानप्रबोधिनी असेल किंवा स्वरूपवर्धिनी असेल, त्यांच्या अनेक शाखांपैकी एक ढोल ताशा आहे. म्हणजे ढोल ताशाच्या बाबतीत मला निश्चित सांगायचं आहे की ढोल ताशासाठी कोणी येत नाही, आम्ही वादनासाठी एकत्र येत नाही, तर एकत्र येण्यासाठी वादन करू, असं त्यांच्याकडनं आलेली जी संकल्पना आहे ती त्याप्रमाणेच आहे. की वर्धनीमध्ये येणारा मुलगा किंवा वर्धनीमध्ये डायरेक्ट तुम्ही FOSYला जाऊन वर्धनीत जा, तुम्हाला शक्यतो प्रवेश नाही. तुम्ही 8वीपासून वर्धनीमध्ये गेलेलं पाहिजे किंवा प्रबोधनीच्या दलामध्ये तुम्ही सहभागी पाहिजे. हे दल असेल, वर्धनी असेल, यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शालेय जीवनातच काहीतरी चेंजेस होतात, संस्कार होतात. मी 11वी-12वीच्या मुलाला सांगायला जावा किंवा अथर्वशीच्या शिकवायला जावा, तर म्हणजे थांबा, हे आमचं आत्ता लागा शिकवा, आम्हाला शाळेत आहे. मग आपल्याला पण सगळ्यांना बघा शालेय जीवनात ते दिवस आठवतात, सगळे जे काही संस्कार झाले. तर आमचा उद्देश तो की शाळेपासून तुम्ही त्याला पथक संस्कृतीमध्ये वळवा आणि त्यानंतर तो बरोबर आपोआप पुढं घडत राहतो. तर ह्या दोघांचे जे न्यापूंचा आणि यांचा जो किशोरभाऊंचा विषय आहे तो म्हणजे या क्षेत्रातलं महासागर आहे. आम्ही त्यातला अगदी छोटा लोटावर असेल, पण त्या महासागराचं काम भरपूर आहे, त्यांना सॅल्यूटच आहे. त्या कामाची त्यांनी केलेली तळमळ, टिळकांनी गणेशोत्सव सुरू करताना त्यांची असणारी तळमळ, ही तळमळ आज कुठेतरी लोप पावत चालली किंवा तो उद्देश कुठेतरी लोप पावत चालला हे निश्चित आहे. पण मला एक खात्री आहे की जरी तो लोप पावत असला तरी तो संपणार नाही, कधीच संपणार. उलट मी असं म्हणत म्हणजे धाडसाने म्हणेल की जसं मी वादकांच्या संख्येबाबत म्हटलं तसंच आता तुम्ही बघा या 2-3 वर्षात सगळे जुने ट्रेंड परत यायला लागले. मग अगदी तुम्ही सिनेमातली गाणी असो
किंवा अगदी पोशाख वापरण्याची पद्धत असो किंवा केशभूषा असो, आपल्या शाळेत लहानपणी सोल्जर कट हा आपल्याला त्यावेळेस शिस्तीचा किंवा बिशपचा किंवा या शाळांचा ठरलेला असायचा. तो आता परत यायला लागलेला आहे. त्याला आपण वेगळं काहीतरी चित्रविचित्र करतात, पण मात्र कानाच्या खाली केस होऊन देत नाही. म्हणजे जसं आपण NCC मध्ये कॅप घातली, कॅपच्या बाहेर केस न आले पाहिजे. तर हे कुठेतरी रहन सहन किंवा त्यांच्या पोशाखातली बदल जो आहे तो निश्चित पुन्हा एकदा जुन्या वळणावर गेलेला आहे. जरी घरामध्ये आजी आजोबा संस्काराला नसतील तरी सुद्धा समाजाने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की या भारताची संस्कृती परंपरा ही आपण पुन्हा एकदा रुजवलीच पाहिजे. ती नक्की रुजवली जाणार आणि यात काही मात्र शंका नाही अशी मला नक्की खात्री वाटते. हा जो वादकांमधला जो आता संख्या वाढत चालली ती संख्या ती तशीच असू द्यात, परंतु ती कशी संस्कारित करता येईल अशा आपण सर्व गणेशोत्सव मंडळ आणि जुनी पथकांच्या प्रमुखांचं काम आहे की त्यांना आपण तयार करू. परीक्षित, पुढच्या 10-15 वर्षामध्ये तुला काय वाटतं, कुठली आव्हानं तुमच्या समोर आहेत? तर सर्वप्रथम म्हणजे काय माहिती का, आता जो लेटेस्ट आलेला ट्रेंड आपण पाहतोय की पथकांची संख्या वाढत चालली. बरं, वाढत चालली ठीक आहे, प्रॉब्लेम काय नाही वाढले, कारण जे वाढत चालले हे चांगलंच आहे एका दृष्टिकोनाचे, कारण आपण त्याला पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की मुलं तेवढी अटॅच होत चालली. भले एखाद्या ग्रुपमधनं दुसऱ्या ग्रुपमधनं काय होता ते तो काय वैयक्तिक प्रश्न जो काय असेल, पण त्यांना धरून अजून 4 इतरही लोक त्यांच्या जॉईन होतात कुठंतरी आणि हे पसरत चालले पुढे. आधी बघा पुण्यामध्येच फक्त ढोल ताशा पथकं दिसायची, आता मुंबईमध्ये आहेत, नाशिक, नागपूर, सातारा, कोल्हापूर, म्हणजे भरपूर अख्ख्या महाराष्ट्रात ही पथकं आता कुठंतरी, ही संस्कृती केवढ्या लांबपर्यंत पोचली ही या 10 ते 15 वर्षामध्ये. 2000 किंवा 2005 पर्यंत फक्त पुण्यातच पथकं दिसायची. 5 नंतर जो काही ट्रेंड चालू झाला हो अगदी फार, म्हणजे इतर राज्यामध्ये पण चालू झालंय कुठेतरी आणि ही मागणी वाढत गेली सर फार. म्हणजे ही अक्षरशः अख्ख्या भारतापर्यंत ही कुठेतरी पोचत गेली. आता फक्त विषय काय सर माहिती का, की आपण जे म्हणतो ना की एखादी गोष्ट नक्की ही कशासाठी चालू केली होती, हा मुद्दा जर सगळ्यांपर्यंत पोचला तर फार उत्तम होईल. कारण हे सगळ्यात मोठं आव्हान आहे सध्याच्या घडीला. कारण ही संस्कृती चालू कशासाठी झाली होती. मला आठवतं एक प्रसंग, कदाचित मे नॉट बी राईट, कारण पहिल्यांदा ढोल ताशा मला असं वाटतं की काही एक घटना घडलेली आणि गणेश उत्सवावर वादन त्यावेळेस होऊन नव्हतं. त्याचं आप्पासाहेब पेंडसेंनी ताशा गळ्यात घातला आणि डायरेक्ट ज्ञानप्रवीणला गुलाब कांबळे सरांनी ते डायरेक्ट ताशा घेतला आणि ते वादक डायरेक्ट टिळक रोडनी करायचे ते निघाले. एक प्रकारचा हा रेव्होल्युशनरीच विषय होता कुठंतरी, की संस्कृतीला धरूनच की त्या काळामध्ये कुठंतरी सगळे लोक एकत्र यावे. तर ढोल ताशा पण मीडियम सर त्याच बाबतीने कुठेतरी जॉईन झाले की सगळे लोक एकत्र आले ते एका विचाराने कुठेतरी. तर हे जे पुढचं आव्हान आहे सगळ्यात मोठं हेच आहे की सर ग्रुप वाढतायत, पण ग्रुप वाढत असताना त्याच्यामधले विचार हे कुठेतरी पॉझिटिव्हली पण आले पाहिजे. ह्याच्यातले नेगेटिव्हिटीकडे जर तुम्ही फोकस केला तर तुम्हाला तेच दिसणार आहे. तर तिकडं फोकस न करता हे कुठंतरी पॉझिटिव्हलीच घेतलं पाहिजे. आणि सर तसं बघायला गेलं ना तर एक आपण म्हणतो पण की विचारांची देवाणघेवाण नीट जर झाली नाही तर फाटाफूट होतो. म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये कुठं प्रतिबिंब सर कधी नीट दिसत नाही आपल्याला, आणि सत्य कधी लपत नाही. तर हे सत्य कधी लपत नाही ज्यावेळेस तुम्हाला ज्ञान प्रॉपरली मिळाले असेल. अर्धवट ज्ञान हे कधी चुकीचं आहे. तर ढोल ताशा संस्कृतीचं पूर्णपणे ज्ञान घ्या, आणि मग हे पूर्णपणे ज्ञान जर तुमच्यापर्यंत मिळेल तर येणारी जेवढी काही आव्हानं आहे तुम्हाला नीट पेलता येईल. मग पुढे जे काही पुढची पिढी आता जी निर्माण होतीये त्यांच्यापर्यंत हा आदर्श कुठेतरी नेऊन ठेवला पाहिजे. ते नक्की हे का सुरू झालंय, ह्याच्या मागचे हेतू काय होते, ह्याच्या मागचे संस्कार काय होते. आणि सर ह्याच बरोबर कुठंतरी नवीन काहीतरी गोष्ट किंवा नाविन्य काहीतरी आलंच पाहिजे. कारण कसं होतं सर, एक म्हणतो ना आपण की रोज जर तुम्ही एकच भाजी खाल्ली तर तुम्ही वैतागताल. म्हणजे रोज जर तुम्हाला तुमच्या ताटामध्ये बटाट्याचीच भाजी दिली, एकदा खाताल, दोनदा खाताल, पण ठीक आहे त्यामध्ये व्हेरिएशन झाले ते तरी ठीक आहे, पण नंतर तुम्ही म्हणता ना अरे बटाटा नको, त्यावर कुठेतरी वेगळी भाजी ॲड करा काहीतरी. तर एक काळ असा कुठेतरी होता की बघा मावळातले खेळ यायचे, लोक अट्रॅक्ट व्हायचे या लोकांना. तर ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये जी रग आहे, जो स्टॅमिना आहे आणि ते त्यांच्या ज्या चाली आहेत
त्या जिंकणार आहेत सर, कुठेतरी ते जिंकून देतात आपल्याला. आणि मग एका कम्पॅरेटिव्हली जर ढोल ताशा पथक ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा की थोडंसं सोफॅस्टिकेटेड डिसिप्लिन ह्याच्यामध्ये, आणि मावळ्यातले खेळ बिंदास गुलाल उधळा बिंदास, आणि तो टोल त्यांचा मोठा डांग टांग डांग टांग आवाज तो होतोच कुठे. पण त्याच्यातलंच काही भाग आता पूर्वी कशी 1 ते 5 हात असायचे, तर पूर्वी टिपरी असायची किंवा झांज पथक असायचं किंवा लेझिम असायची, वरची असायची. मग नंतर नंतर आता ट्रेंड जरा चालू आला की आपण ही खेळांसारखं थोडंसं माहोल बनवलं पाहिजे, कारण लोक त्या पद्धतीने पुढं विचारतात आम्हालाही थोडं नाचायचं, हे करायचं ते करायचं. पण पथक संस्कृतीला कुठेही धक्का न लावता ह्या गोष्टी तुम्ही कसे इम्प्लिमेंट करता आपल्या पथकामध्ये, हे फार इम्पॉर्टंट आहे पुढे. आणि त्याच्यामुळे लोकांना काहीतरी वेगळं पण दिलं पाहिजे. जसं मी सांगतो की तालनी सुरुवातीला भीमरूपी लॉन्च केला सगळ्यात आधी. तर पहिल्यांदा सर मंत्र घेऊन ढोल ताशाबरोबर हे कसं दिसेल, काय छान वाटेल. तर सुरुवातीच्या काळात आम्हाला फार नेगेटिव्ह रिपोर्ट्स आले की असं कुठे होऊ शकतं का, मंत्र उच्चारला आणि ढोल ताशा वाजवले वगैरे. अक्षरशः हसली लोक आमच्यावर, अरे असं काही होत नाही, असं चालत नाही, पहिले तुम्ही फक्त आम्हाला नाचो हवं. म्हणजे ठीक आहे आपण प्रयत्न तर करू. मग कदाचित ती बजरंगाचीच कृपा असेल कुठेतरी, मारुती रायाची कृपा की तो हिट झाला. आणि त्याच्यावर शंखही लॉन्च झाले. पूर्वी शंख हे फार कमी वाजत होते, मग पहिल्यांदा ती शंख कुठेतरी वाजले, म्हणजे नाविन्य येत गेले. हे का सांगतो तर ती सुरू कशी झाली, कारण आम्ही आउट ऑफ द वे जाऊन कुठेतरी विचार केला आणि एका मंत्राचं रूप. आणि नंतर मग आता तुम्ही बघू शकता की खूप पटकनी कुणी गणपतीचं घेतलंय, कुणी देवीचं घेतलंय, कुणी महादेवाचं घेतलंय, कुणी छत्रपती शिवरायांचं गाणं घेऊन त्याच्यावर कुठेतरी ट्रॅक बसवला गेले. हा ट्रेंड सेट कुठेतरी केला पाहिजे आपण नवीन, कारण हे पण कुठेतरी आपल्याकडे एक प्रकारची जबाबदारी आहे. कारण खूप काही पथकं आहे ना, ते मोठ्या आणि आदर्श पथकांना म्हणजे त्यांचा आदर्श घेतात कुठेतरी, की आपण ह्या पथकाला फॉलो करतोय, आपण ह्या पथकाला फॉलो करतोय. नवीन जी येणारी जी पिढी आहे ना, ते कुठल्या ना कुठल्या तरी पथकाला फॉलो करत असते. मग ते तुमच्याकडे बघून, जसं म्हणतात ना की घरामध्ये लहान मूल आपल्या आई वडिलांकडे बघूनच शिकत असतं. आपण घरामध्ये त्यांच्यासमोर कुठले शब्द उच्चारले पाहिजे हे फार गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे. तसंच पथकांचाही कुठेतरी आहे. आपण ज्यावेळेस समाजामध्ये येतो ॲज अ ग्रुप, तर आपण काय वाजवतो, आपण कसं वागतोय, कसं बोलतोय, ते डिसिप्लिन कसं दिसतंय, लोक आपल्याला फार बारीक नजरेने पाहत असतात. मी सर अजूनही तुम्हाला सांगतो, लक्ष्मी रोडला असा एक वर्ग आहे की त्यांच्या जागा फिक्स आहेत, 15-20 वर्ष झाले, त्यांच्या बाल्कनी ठरलेले आहेत. आणि ते वाट बघत असतात कुठलं पथक येतंय, काय यावर्षी नवीन करतंय, हे पाहून येतात. आणि चुकले तर ते बोलतात बरं का सर यावेळेस जमलं नाही बरं का तुम्हाला, असाही बोलणारा वर्ग आहे. बोल दाखव चुकलं बघतो. म्हणजे हे कुठेतरी आहे सर अजून, म्हणजे असं काय म्हणतात ना की पुण्यातल्या श्रोत्याला तो कान पिळण्याचा अधिकार आहे कदाचित, असं म्हणता येईल आपल्याला. का उगाच इथं वसंत उत्सव होतो का मोठे मोठे उत्सव सवाई गंधर्व इथं का होतात आणि काय एवढे जगातनं लोक इथं पाहतात. तसाच कदाचित तो वर्ग ढोल ताशालाही प्राप्त मिळाला, आणि ही चांगली आहे. म्हणजे म्हणतात ना की निंदकाचं एक घर शेजारीच असावे कुठेतरी. तर हे आपलेच श्रोते आहेत, पण हे आपल्या चांगल्यासाठीच आपले कान पिळतात, का तर आपण त्याच्यात कुठेतरी प्रगती केली पाहिजे. मग हा पण एक कुठेतरी आव्हान आहे की जसं तर प्रत्येक पथक आहे ना, हे सामाजिक उपक्रम फार चांगल्या पद्धतीने करतात, पण त्याचबरोबर त्यांनी ढोल ताशाला धरून काहीतरी नाविन्य पण अजून कुठेतरी आलं पाहिजे. आणि येते आता कुठेतरी दिसतंय छान, काय ना काहीतरी वेगळे पण दिसायला लागले. तर हे फार मोठं एक कुठेतरी आव्हान आपण पुढं दिलं पाहिजे येणाऱ्या पिढीला कुठेतरी. जसं 125व्या वर्षी आपलं जसं देवीच्या नावाने आपलं मंडळ आहे कांबळी जोगेश्वरी, तर त्यावेळेस आम्ही विचार केला की एक अशी संधी कदाचित नाही आपल्यासाठी, हे सुवर्ण महोत्सव म्हणजे 100 वर्ष असा पण करू, 125 आपलं भाग्य आपल्याला वाजवण्याची संधी काय करता येईल. मग त्यावेळेस खरं सुचत नव्हतं बरं का की हे समाजापुढं आपण कसं उतरायचं. कारण लोकांचं काय झालं की तालकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आला की त्यांची आता लोकांची भूक वाढत गेली. ते ह्या वर्षी नवीन काय, म्हणजे जानेवारीपासूनच आम्हाला प्रश्न यायला लागतात, काल यावेळेस नवीन काय करणार आहे. हे आव्हानं झालं सर लोकांकडनं आमच्यासाठी कुठेतरी. मग त्यावेळेस आम्हाला सुचलं की ही आपली जी संस्कृती आहे कुठेतरी लोककला आहे. मग या लोककलेला कुठेही धक्का न लावता आपण वेगळे काय काय गोष्टी कशा आणू शकतो. मग तालनी जसे काही स्टेज शोज करत गेलो सर, म्हणजे आज आपण पाहतो आहे तिथे पथकांचे वेगवेगळ्या देशांमध्ये पण त्यांच्या कुठेतरी शाखा आहेत. मग तशा आम्ही इतर देशातल्या लोकांबरोबर इंडियामध्ये कितीतरी जागे आम्ही परफॉर्म केलं. त्यावेळेस आम्हाला कळलं की अरे हा जो स्टेज आहे हा खूप मोठा आहे,
खूप वाईड आहे. ढोल ताशा हा एका चौकटीत बांधणारा विषय नाही आहे. हा खूप मोठा आहे. मग हा आपण किती लांबपर्यंत घेऊ शकतो, साता समुद्रापलीकडे कसा घेऊ शकतो. तर तसे आम्ही काही शोज करत गेलो. तर 2012 साली सर बाजा गाजा नावाचा एक फेस्टिवल आम्ही केला. तर अनिश प्रधान म्हणून आहेत, विख्यात तबला वादक आहेत, मिसेस उभाजी मुद्दल विख्यात वोकल गायक आहेत क्लासिकलमधल्या. तर त्यांच्या अंडर आम्ही एक भरपूर शोज केलेत, अजून पण करत आहोत. तर त्यांनी आम्हाला पहिल्यांदा संधी दिली 2012 साली. बाजा गाजा हे पुण्यामध्ये झालं ईशान्य मॉलमध्ये. त्यावेळेस सर भारतातले तर होतेच, पण जगातले पण खूप वेगवेगळे वादक तिकडे आले. आणि त्यांनी आम्हाला फोन केला, आम्हाला बोलून घेतलं की अशा प्रकारचा शो आहे तर तुम्ही परफॉर्म करणार का. त्यांनी बीमवरती ऐकलं तर त्यांना आवडलं होतं. तर म्हणतात की मारुतीची कृपा कशी झाली, तर अशी झाली. ते पथकामध्ये ग्रेस आणण्याचं काम कदाचित ह्या लोकांमुळे झालं आम्हाला. पथकामध्ये हे व्हेरिएशन्स का सुचत गेले, कारण तशी मंडळी मिळत गेली, तशी लोक मिळत गेली, तसे विचार आम्हाला मिळत गेले की अरे आपण फक्त ढोल ताशात पुरते मर्यादित नाही आहेत, आपल्याला वेगवेगळे भरपूर वर्जन्स आहेत जे आपण आणू शकतो आणि हे कदाचित येणाऱ्या पिढी पुढे घेऊ शकतो. मग तिकडे आम्ही पहिल्यांदा परफॉर्म केलं ना सर, तर तिकडे बेन वॉल्श नावाचा एक ऑस्ट्रेलियन ड्रमर होता. त्या ड्रमरनी वेस्ट मटेरियलपासून सगळी वाद्य तयार केली आणि तिकडे परफॉर्मन्स दिला. तो आतमध्ये उभा राहायचा आणि 360 डिग्री त्यांनी ड्रम लावलेले आणि तो वाजवायचा. जुन्या बाजारात त्यांनी ते निळे कॅन्ड आणले आणि मग ते आपण इंट्रोड्यूस केले आपल्या पुढच्या वर्षी तांबडी जोगेश्वरीला. ते जेंबे आम्ही केले, त्याच्यातनं ढोल ताशाची त्याची जुगलबंदी केली. मग हे कुठंतरी आम्हाला दिसत गेलं पुढच्या वर्षी अरे कोल्हापूरमध्ये पण असा प्रयोग कुठेतरी झालाय, साताऱ्यामध्ये असा कुठेतरी झालाय, नाशिकमध्ये पण असे कुठेतरी प्रयोग झाले. म्हटलं बघा हे म्युझिक असं क्षेत्र की त्याला लँग्वेज नाही, तुम्ही फक्त घेऊन ते तुम्ही तो द्यायचं असतात ते ज्ञान वाढत गेलं. अशाच पद्धतीने कुठंतरी मग संबळचा टेका हे सगळं वाढत 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 हा ट्रेंड कुठेतरी सेट होत गेला. तर हे पण कुठेतरी एक आव्हान आहे आपल्याकडे सर आणि हे पुढे गेलं पाहिजे. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे तुम्हाला आवडणारा ताल कुठला आणि तुम्हाला आवडणारा पद्धत कुठली? तसं बघायला गेलं सर, प्रत्येकच व्यक्तीला आपलं पथक खूप प्रिय असतं. पण आता तुम्ही म्हणतच आहात की तुमचं पथक सोडून अर्थात तुम्हाला कुठलं पथक आवडतं, तर मग मी म्हणेन मला ताल नक्की आवडतं. कारण आमचाही हाच ट्रेंड आहे की आम्ही दरवर्षी एक नवीन ताल देतोच. विषय असा आहे की तेच 5 हात वाजवायचे, वर्षानुवर्ष तेच वाजवत राहायचं, त्यापेक्षा आपण काहीतरी नवीन म्युझिकल याच्यामध्ये काहीतरी नवीन दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा विचार करतो की शक्यतो पारंपरिक गोष्टी सोडून न वाजवता, म्हणजे पारंपरिक गोष्टी घेऊन वाजवायच्या, बाकीच्या कुठल्या गोष्टी न आणता आपण कसं वाजवू शकतो. आणि आताचं जसं परीक्षितनी सांगितलं की लोक विचारतात यावर्षी कुठला, तसं कुठलाही गणेशोत्सव आला, गणपतीचे दिवस जवळ आले, कुठला तरी प्रेस रिपोर्टरचा फोन येतोच की यावर्षी तुम्ही कुठला नवीन ताल बसवलेला आहे. खरं तर ताल हे माझं आवडतं. धन्यवाद. आणि रिदम कुठला आवडतं तुमचं? जर रिदम आवडायचा असेल तर सर आमचा एक माऊली हात आहे, तो प्रचंड आवडतो. तात्पुरे सर, हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार नाही, पण मला तुम्हाला नक्की असं विचारायचं आहे की संस्थात्मक पातळीवर काम करणारी तुमची सगळ्यात आवडती संस्था कुठली, आणि तुम्हाला याच्या पुढे जात असताना असं काय मुलांना देऊन जायला आवडेल की जे त्यांनी आयुष्यभर त्यांच्या करत राहा? संस्था पातळीवर आवडणारी संस्था म्हणजे साहजिकच स्वरूप वर्धन, आणि मुलांना येणाऱ्या पिढीसाठी देऊ इच्छितो. स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका, नेहमी कष्ट करत राहा, प्रामाणिक प्रयत्न करत राहा, यश निश्चित आहे. आज आपण थोडंसं वेगळं रूप या तिन्ही पथक प्रमुखांचं बघितलं. म्हणजे मला आवडलं, मी आनंद घेतोच आहे त्याचा. पण तालांची शिवमुद्रा समर्थपणे जर आपल्याला यापुढे चालवायची असेल तर त्याच्यासाठी अतिशय आवश्यक असणारे समर्थ भाऊ, समर्थ खांदे आणि समर्थ विचार हे मला वाटतं याच माध्यमातून आपण समाजापर्यंत परत पोहोचवू शकतो. आणि म्हणून येत्या तरुण वर्गाने सातत्याने या सगळ्या विषयांचा नादासहित, त्यातल्या जबाबदारीसहित जर पालन करायचं ठरवलं तर मला वाटतं निश्चित आपण सगळे आनंदी असू. आणि शिवसमर्थांचा, लोकमान्यांचा आणि या भारतभूचा
जो जो काही मुलांतिक विचार आहे तो साध्य करण्यासाठी आपण सगळेच कटिबद्ध राहू. अजून काही सांगत नाही. आपण सगळे गणपतीची प्रार्थना करू आणि गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. माता माता की जय. जोगेश्वरी माता की जय. सर्व पथक प्रमुखांचे धन्यवाद. आणि अनिरुद्ध गाडगे, तुम्ही हा सगळा डोलारा उभा केलात आणि तो सांभाळलात, कारण सोपं नाही आहे सगळ्यांना एकत्र काढणं. पण आपण बघितलं हे सगळे जे काय विचार आहेत मागच्या 1 तास 15 मिनिटापासून आपण ऐकतोय. जनरली आपण 1 तास करतो, पण एवढं जेव्हा कंटेंट असते तेव्हा 1 तासात ते, आणि अजूनही राहू शकतं, पण आता अंधार पडत चाललाय, सूर्यास्ताची वेळ येते. तर जसं आपण आता म्हणलं की वेगवेगळे नाविन्यपूर्ण प्रयोग होत असतात सगळ्याच पथकांमध्ये, पण पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवानी कायम हा पूर्ण जगापुढे एक आदर्श मांडला आहे. आणि त्याच पद्धतीने ती जबाबदारीसुद्धा पेललेली आहे. जसं यावर्षी आपण करोनाच्या संकटातून जातोय आणि त्यावेळेला आपल्याला हे संकट जेव्हा बघतोय आणि जेव्हा आपण त्याच्यातनं जातोय, तेव्हा सामाजिक बांध राखतच आपण हा गणेशोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे या सर्व पथकांनीसुद्धा, वाद्य पथकांनीसुद्धा ह्याच प्रकारे सामाजिक बांध राखून हा गणेशोत्सव यंदाचा आपल्या बरोबरीने साजरा केला आहे. बरोबरीने ते कार्यकर्त्यांच्या झटतायत. जोगेश्वरी मंडळाच्या मांडवामध्ये असतील किंवा इतर कुठली कामं असतील, त्यांची तेवढीच मदत आहे कार्यकर्त्यांनी, एवढीच. आणि याच्यातनं एकच कळतं, जसं आपलं सत्र 9वे आणि उद्या आपलं सत्र 10वं आणि आपण हा संवाद संमेलन उद्या हे संपवणार आहोत. पण जसं सार्वजनिक गणेशोत्सव ही एक कार्यशाळा, आपण हा जो उद्याचा आपला 10व्या सत्राचा विषय आहे, तसाच हा 9व्या सत्राचा विषयसुद्धा तसाच झालेला आहे. कारण सामाजिक भान राखणे असो, त्याच्यानंतर जबाबदाऱ्यांचं व्यवस्थापनाचं रोटेशन असो, किंवा आर्थिक व्यवस्थापन असो, किंवा या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण प्रयोगीकरण असो, अशा कुठल्याही प्रकार असले तरी तेवढ्याच उत्साहाने आणि तेवढ्याच जोमाने हे सगळेजण इतकी वर्ष कार्य करत आहेत. त्यांना या सर्व कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालींसाठी. आणि आपण पुढचा गणेशोत्सव 129वं वर्ष वाजत गाजत साजरा करणार आहोत. याच स्टेटमेंटवरती आपण हा कार्यक्रम संपूया. धन्यवाद. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती.